सरांवरती मी मास्टर इन फिजिकल एज्युकेशन मध्ये असताना आम्हाला एक डिझर्टेशन करावा लागतो 200 मार्काचा. तर आम्ही सरांसाठी एक डिझर्टेशन केलेला मुंबई युनिव्हर्सिटी मधून आम्ही हा करताना. आणि तेव्हा मी सरांवरती डिझर्टेशन करताना श्री उदय विश्वनाथ देशपांडे फॉर द प्रमोशन ऑफ द मलखांब, म्हणजे मलखांबासाठी त्यांनी जेवढं धडपड केलेली आहे त्यांचा तेव्हा मी फोटो वापरलेला. आणि तो लकी फोटो आहे आजच्याही आपल्या स्क्रीनवरती बघाल तर हाच फोटो मी वापरला होता. आणि जवळपास माझ्याकडे हे 170 पानाचं डिझर्टेशन आहे. याच्यात सरांनी कधी मलखांब सुरू केला पासून सरांना तिथे पुरस्कार मिळाले, कुठे कुठे सर गेले आणि सरांनी कोणते कोणते कागदपत्र आणि कोणते कोणते सर्टिफिकेट सरांनी मिळवलेले आहेत त्याचा मी अभ्यास केलेला. आणि या मला डिझर्टेशनला तेव्हा मॅक्झिमम मार्क होते. आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीतला मास्टर इन फिजिकल एज्युकेशन मधून आम्ही पहिला आलेलो होतो. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट या डिझर्टेशनला माझ्या सरांना जातं. धन्यवाद सर. आणि मल्लखांबामध्ये डिझर्टेशन करणारा, केस स्टडी करणारा हा मी एकमेव पहिला विद्यार्थी होतो त्यांनी केस स्टडी केली होती देशपांडे सरांवरती. आणि मला त्याचा खूप फायदा झाला. त्याच्यामुळे मला बरीचशी माहिती सरांबद्दल आहे, मी अभ्यास केलेला आहे. आणि मला सरांबद्दल प्रश्न उत्तर काढणं खूप सोपं जातं. माझ्या मतीने सर काही गोष्टीला आपण सुरुवात करूया, कारण की लोक येत राहतील. मला सर तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढे टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे बरेच गुण आहेत. म्हणजे मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळलो तेव्हाही तुम्ही आमचे कोच म्हणून होतात. बरेच दौरे तुमच्या बरोबर मी कॉम्पिटिशनचे केलेले आहेत. तर तुमच्याकडे भरपूर गुण आहेत, म्हणजे भरपूर सुप्त गुण म्हणतात ना, सर्वांगीण डेव्हलपमेंट तुमच्याकडे आहे, सगळे गुण आहेत. म्हणजे तुम्हाला छान गाणी गाता येतात, कविता छान करतात तुम्ही. आणि एवढं सगळं असून सुद्धा खेळच का? म्हणजे तुम्ही काही करू शकला असता सर, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला असतात ना तरी तुम्ही नंबर 1 झाला असतात. पण म्हणतात ना की कधीतरी असतं की आता मी लहान असल्यापासून माझे मोठे भाऊ दोघेही खेळाडू असल्यामुळे माझा कल ऑटोमॅटिकली खेळाकडे वळला. पण तुम्ही आज सगळ्या गोष्टी तुम्हाला येत असून सुद्धा खेळाकडेच कसे आकर्षित झालात? नाही, प्रामुख्याने सुरुवात जी झाली ना गणेश, ती मलखांबातूनच झाली. म्हणजे माझ्या वयाच्या 3-4 वर्षी माझ्या आई वडिलांनी मला श्री समर्थ व्यायाम मंदिर या व्यायामशाळेत घातलं. आणि पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळेगुरुजी यांच्या हाती सोपवलं. त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी शिकायच्या आधी मलखांबाला शिकायला सुरुवात झाली. त्यामुळे त्याची आवड पहिली आणि मग बाकीच्या गोष्टी जशा येत गेल्या तशा करत गेलो. बरोबर, कारण की मी डिझर्टेशन मध्ये जो उल्लेख केला होता आई वडिलांचा, मी हा प्रश्न फक्त विचारला कारण की तुमच्याकडे भरपूर गुण आहेत तरी सुद्धा या सगळ्याकडे तुम्ही बॅलन्स करून आज खेळाकडे जास्त लक्ष दिलं. काळे गुरुजींचा तुम्हाला सहवास मिळाला सर, त्यांनी तुम्हाला शिकवलेला आहे. त्याच बरोबर वेगवेगळे खेळही तुम्ही खेळलात, वेगवेगळ्या शिक्षकांनी तुम्हाला खेळ शिकवलेले होते. तेव्हा असं समर्थ व्यायाम मंदिर बरोबर अजून एक व्यायामशाळा होती माझ्या मतीने, काळे गुरुजींच्या नावाने ती व्यायामशाळा आहे. तिथे आखाडा होता कुस्तीचा. तेव्हा तुम्ही तिथे कुस्ती खेळलायत का सर? त्या आखाड्यामध्ये कुस्ती शिकलायत का? समर्थ व्यायाम मंदिराची स्थापना 23 ऑगस्ट 1925 मध्ये झाली. ती काळे व्यायामशाळा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी एका तंबूमध्ये सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्याची पत्र्याची शेड झाली. त्यानंतर आज 3 मजली बिल्डिंग त्या ठिकाणी उभी आहे. आणि त्याचीच एक शाखा 1948 मध्ये शिवाजी उद्यानामध्ये शेठ मंगळदास वर्मा क्रीडा भवन या नावाने सुरू झाली, जिला आता समर्थ क्रीडा भवन असं म्हणतात. आणि या दोन्ही ठिकाणी आखाडे होते. त्यामुळे काळे गुरुजींनी मला पहिल्यांदा जो मलखांब शिकवला तो समर्थ व्यायाम मंदिराच्या शिवाजी पार्कच्या शाखेमध्ये शिकवला. आणि त्या ठिकाणी आखाड्यातली कुस्ती आणि मलखांब या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सुरू झाल्या. सर तुम्ही मलखांब सोडून बरेचसे खेळ चांगले खेळलेला आहात. आणि व्हॉलीबॉल बद्दलचं मला नक्कीच माहिती आहे, तुम्ही खूप चांगले व्हॉलीबॉल खेळायचं. कारण की मलाही व्हॉलीबॉल खेळायला आवडायचं. मी पण स्टेट लेव्हलवर व्हॉलीबॉल खेळतो. म्हणून मला ना तुमच्याशी म्हणतात माझी आवड आणि तुमचे काही आवड आणि तुमचे छंद काही जुळल्यामुळे मी तुमच्याकडे आकर्षित खूप लवकर झालो आणि तुम्हाला खूप आयडियल मानत होतो पहिल्यापासूनच. तर तुम्ही कोणकोणते खेळ अजून चांगल्या लेवलवरती खेळायचा तेव्हा? व्हॉलीबॉल तर त्याच्याबद्दलही सांगा. सुरुवात कुस्तीने झाली होती. त्यामुळे कुस्तीमध्ये मी 4 वर्ष कॉलेजचा चॅम्पियन होतो. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मुंबई विद्यापीठाचं कुस्तीमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. दुर्दैवाने आमच्या वेळेला मुंबई विद्यापीठ या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये जिम्नॅस्टिक्स किंवा मुंबई विद्यापीठाच्या वतीने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करायला लागली. तोपर्यंत
मुंबई विद्यापीठ मलखांब आणि जिम्नॅस्टिकच्या ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटीमध्ये भाग घेतला. पण मी मात्र खो खो खेळलो, मग वॉटर पोलो खेळलो, स्विमिंग खेळलो, डायव्हिंग खेळलो, व्हॉलीबॉल मध्ये विद्यापीठात मी कॅप्टन होतो आणि जोधपूरला ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी झाल्या होत्या, तिकडे आम्ही चॅम्पियनशिप मारली होती. सुंदर सर, आता तुम्ही बघितलं असेल सरांनी काय खेळ खेळल्यापेक्षा सरांनी कोणत्या कोणत्या पातळीवरती खेळ खेळलेले आहे. आणि हेच मी सगळ्या मुलांना सांगू इच्छितो की मलखांब खेळामुळे तुम्ही सर्वांगीण विकास होतात, मलखांब वरती चांगलं कॉम्पिटिशन खेळू शकतात. पण त्याला जोडीने तुम्ही समजा शाळेत जोड खेळ ठेवला, मला सरही बोलायचं की एक टीम गेम असला पाहिजे, तर ते तुम्ही ठेवलं तर त्याच्यात तुम्हाला खूप चांगली प्रगती मिळते. सर तुम्ही मगाशी उल्लेख केला की शिकवायला लागला, तुमची शिकवण्याची म्हणजे कोच म्हणून तुमची पदार्पण कधी झालं, कोचिंग का सुरुवात केली आणि कधी सुरुवात केली? ती पण खूप गमतीशीर गोष्ट आहे की ज्या वेळेला आम्ही स्वतः सराव करायला सुरुवात केली त्यावेळेला काही समर्थ व्यायाम मंदिराचा मलखांबाचा संघ हा बाहेरच्या स्पर्धांमध्ये उतरत नव्हता आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये थोडासा रस घेतला. मग महामुंबई विभाग मलखांब संघटना एक स्थापन केली, कल्याण कुरकर सर, पाठारे सर यांच्या मदतीने. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना होती, त्यांच्या जिल्हा जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा व्हायच्या, त्याच्यात सहभागी झालो. चाचणी स्पर्धा म्हणून पाठारे सरांनी खूप चांगल्या चालू केल्या होत्या, त्याच्यात सहभागी झालो. मग आपले विद्यार्थी जेव्हा पुढे यायला लागले तसं त्यांना त्या स्पर्धांचा अनुभव मिळावा म्हणून त्यांना त्या स्पर्धांमध्ये उतरावं लागलं. आणि मग एकाच स्पर्धेमध्ये माझे विद्यार्थी खेळतायत आणि मी पण खेळतोय, अशा बऱ्याच स्पर्धा झाल्या. आणि एकाच वेळेला मग मलखांबातही आणि जिम्नॅस्टिक्स मध्ये दोन्हीकडे आपले सगळे विद्यार्थी पार्टिसिपेट करायला लागले. दत्ताराम दुदम सर समर्थ व्यायाम मंदिरचा विद्यार्थी वयाच्या 10व्या वर्षी मुंबईत आला, पण जिम्नॅस्टिक्स मलखांब दोन्हीमध्ये तो नॅशनल लेवलला खेळला, योगासनांच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. नीता फणसीकर म्हणजे आता डॉक्टर नीता ताटके या सुद्धा जिम्नॅस्टिक्स मलखांब आसनांच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळल्या. त्यामुळे हे तिन्ही एकमेकाला पूरक असे खेळ आहेत, मलखांब, जिम्नॅस्टिक्स आणि योगासन. आणि मलखांब हा सगळ्याच खेळांचा पाया आहे. तू जसं मगाशी म्हणालास तसं की आपण मलखांबाला एक मदर डिसिप्लिन म्हणतो, त्याचा इतर खेळांमध्ये खूप चांगला फायदा होतो. हे आपल्याला जगाला दाखवून देण्याची खूप संधी चांगली असते की आपण इतर खेळ सुद्धा चांगले खेळू शकतो. म्हणजे मंगेश इंगळे वगैरे सुद्धा जिम्नॅस्टिक्स मधला छत्रपती पुरस्कार विजेता, त्यांनी त्याच्या कॉलेज लेवलला कबड्डी मध्ये सुद्धा चांगलं यश मिळवलं होतं, केवळ मलखांबाचा पाया असल्यामुळे. सर प्रश्न खूप छोटा आहे, कदाचित याचं उत्तर खूप मोठं येईल असं मला अपेक्षा आहे, तरी पण जेवढं जमेल तेवढं आपल्याकडे भरपूर मी प्रश्न काढलेले आहेत तुमच्यासाठी. जास्तीत जास्त प्रश्नाला आपण टच करूया. पुढचा प्रश्न सर, खेळ, आदर, पूजा याकडे कसे पाहतात? वास्तव याच्याबद्दलचं माझं इन्स्पिरेशन ज्याला आपण म्हणू ते म्हणजे बाणे गुरुजी आहेत. पुण्याचे पवी बाणे गुरुजी हे अक्षरशः मलखांब जगत असत. म्हणजे ते असं म्हणतच की मलखांब करणारे अनेक असतील, पण माझ्यासारखा मलखांबाची काळजी घेणारा आणि मलखांबावरती प्रेम करणारा दुसरा कोणी तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यामुळे ते मलखांबाची इतकी काळजी घेत असत, अगदी कुठे आपल्या बरोबर मलखांबाला घेऊन जात असत, त्याला नीट व्यवस्थित गुंडाळून त्याच्या खोळीमध्ये घालून ठेवत असत. आणि तिथपासून ती एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला. आणि मग त्याचा सराव म्हणजे आपण केवळ वेळ जात नाही म्हणून संध्याकाळी येऊन व्यायामशाळेमध्ये प्रॅक्टिस करतो किंवा असं नाही, तर ती एक आपली पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस करतो, त्याला आपण सराव म्हणतो. त्याच्यानंतर मग त्याची साधना होते. मग नियमित सराव झाला, अगदी दैनंदिन एकही दिवस जरी आपण व्यायामाला गेलो नाही, मलखांबाचा सराव केल्यानंतर आपल्याला चैन पडत नाही, ती साधना झाली. आणि वर्षानुवर्ष जेव्हा आपण साधना करू तेव्हा त्याची ती तपश्चर्या होते. मग आपण मलखांबाकडे एक देव म्हणून बघतो आणि त्याची पूजा करणं, आपल्या मेहनतीने त्याला वंदन करणं हेच आपलं एक रुटीन बनून जातं. सर खूप खूप धन्यवाद सर, खूप मोठा विषय होता. मी हा एक प्रश्न विचारला तर तुम्ही आरामात सहज 1 तास बोलू शकाल, एवढा मोठा आहे. फक्त मला थोडक्यात सांगायचं आहे की खेळ, आदर, पूजा या गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. जर तुम्ही खेळाला आदराने बघितलं नाही, त्याची पूजा नाही केली, तर आपल्याला प्रगतीच्या पथावरती घेऊन जाण्यासाठी थोडा कालावधी वाढतो. त्याच्याकडे आदराने आणि पूजेने आपण प्रत्येक जण करतोच. आपल्याला जी म्हणतात गुरु शिष्य परंपरेने आपल्या गोष्टी शिकत असतो. मुलगा आल्याला सलामी द्यायला शिकतो, प्रणाम करायला शिकतो, सरांना नमस्ते करायला शिकतो.
आणि हे सगळे आलेले विद्यार्थी आणि पालक हे नक्कीच या गोष्टीला जोडलेले आहेत. सर, मगाही तुम्ही उल्लेख केला की तुम्ही व्हॉलीबॉल, वॉटर पोलो, स्विमिंग, योगासन, कुस्ती, बरेचसे खेळ तुम्ही खूप चांगल्या लेवल पातळीवरती खेळलेला आहात आणि जिंकलेला आहात. शिकवायला सुरुवात केली, म्हणून मला वाटतं शिकवण्यास सुरुवात केली तेव्हाही तुम्ही 2-3 खेळ शिकवत होतात, योगा शिकवत होतात, जिम्नॅस्टिक शिकवत होतात, मल्लखांब शिकवत होतात. पण एवढे सगळे खेळ चांगल्या लेवलवर खेळून सुद्धा मल्लखांबच का? किंवा याला मी अजून वेगळ्या बाबतीत. हा सर, बोला सर. मग तसं की ही आपली एक पूजा आहे, अर्चना आहे आणि आपल्याला त्याच्या सरावाने किंवा त्याच्यातून जे फायदे मिळाले ते जसे आपल्याला जाणवत गेलो तसं आपण त्याच्यामध्ये अधिक ओढलो गेलो. आणि मगाची जसं म्हटलं तसं की अगदी माझ्या लग्नाच्या दिवशी सुद्धा सकाळी मी आधी व्यायामशाळेत गेलो, प्रॅक्टिस केली, निश्चित मला माझा कोटा केला आणि मग लग्नाला जाऊन उभा. म्हणजे एक तेवढा ध्यास तो असतो, निष्ठा असते. आणि म्हणूनच असं एक म्हटलं जातं की आय एम इंडियन नॉट बिकॉज आय लिव्ह इन इंडिया बट आय एम इंडियन बिकॉज इंडिया लिव्हज इन मी. तसा मी मल्लखांबपटू आहे याचं कारण करतो असं म्हणून नव्हे, आज माझ्यामध्ये मल्लखांब आहे, त्या मल्लखांबाची मी पूजा करतोय आणि ती एक माझी साधना किंवा तपश्चर्या आहे, म्हणून मला मल्लखांब आवडतो. बरोबर सर. मी सांगू इच्छितो की आज बरेचसे मुलं कसे असतात की एखाद्या खेळामध्ये यश मिळायला लागलं दुसऱ्या मल्लखांबाला जोडून की ते मल्लखांबाला विसरतात किंवा मल्लखांबाकडे परत येतच नाही. माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही त्याला कॉम्पिटिशन लेवलपर्यंत जरी खेळत असाल तरी काही काळ मल्लखांबासाठी देणं गरजेचं आहे. आणि मल्लखांबासाठी जरी तुम्ही खेळाचं बंद झाला तर वेगळ्या गोष्टी आहेत, शिकवणं आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी जर सहभाग दिला, प्रचार प्रसारासाठी जर सहभाग दिला तरी मल्लखांब खेळ पुढे घेऊन जाण्यासाठी आपली टीमवर्क मोठी राहील. सर, पुढचा तुम्हाला प्रश्न सर विचारतो की मल्लखांब खेळ मध्ये तुम्ही आलात, पण मल्लखांब खेळताना दुसरे जे खेळ खेळत होता मागच्या प्रश्नाला जोडून आहे की मल्लखांब हा खेळ तेव्हा एवढा नियोजित नव्हता किंवा एवढा प्लॅन नव्हता. त्याच्या मानाने बाकीचे खेळ नियमाच्या पासून सगळ्या गोष्टी वेल प्लॅन होते, त्यांची नियमावलीपासून सगळ्या गोष्टी प्लॅन होत्या. तर त्यावेळेला असंही वाटलं का की मल्लखांब खेळाकडे ह्या गोष्टी तुटवडा आहे की ह्या गोष्टीमध्ये मल्लखांब कमी आहे, म्हणूनही तुम्ही त्याकडे थोडंसं आकर्षण किंवा त्याच्याकडे लक्ष देण्याचं तुमचं जास्त वाढलं का? तर त्याच्यापेक्षाही मल्लखांबात काय कमी आहे याच्यापेक्षाही मल्लखांबात काय जास्त आहे याची जाणीव जास्त झाली. आणि त्यामुळे या खेळाला आपल्याला आणखीन कसं वेगळा स्वरूप देता येईल याच्याकडे मी जास्त विचार करू लागलो. जिम्नॅस्टिक्स आहे, जिम्नॅस्टिक्स मधल्या सगळ्या ऍबिलिटीज आपण मल्लखांबावरती डेव्हलप करू शकतो. योगासन आहे, योगासनामधली लवचिकता असेल, योगामधला तोल असेल, योगामधली ताकद असेल, हे सगळं मल्लखांबात येत आहे. मग मल्लखांबाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? मग त्याचे स्पर्धात्मक नियम बनवले पाहिजे, त्याच्यात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवली पाहिजे, त्याच्यावरती लिखाण खूप केलं पाहिजे की त्याची गरज आहे. हे आपल्या लक्षात आल्यानंतर की जिम्नॅस्टिक सारखी खूप मोठी साधनं तर लागत नाहीत. आज एखादं आपल्याला बॉडी डेव्हलपमेंट करायची म्हटलं तर आपण जिम मध्ये जातो, त्या जिम मध्ये बायसेप्स साठी वेगळं मशीन असतं, पायांसाठी वेगळं मशीन असतं, कमरेसाठी वेगळं मशीन असतं, पाठीसाठी वेगळं मशीन असतं. पण मल्लखांबामध्ये फक्त एक खांब असतो आणि शरीराच्या हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम मिळतो. तर ह्या मल्लखांबाला त्याच्या योग्य त्या स्थानी पोहोचवण्यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजे. हे कष्ट जर आपण घेतले नाहीत तर दुसरं कोण घेणार? या दृष्टीने मल्लखांबाकडे मी जास्त आकृष्ट झालो किंवा मल्लखांबाची मग ठिकठिकाणी प्रात्यक्षिक दाखवणं, ती गल्लीमध्ये असेल, एखाद्या शाळेचं गॅदरिंग असेल, एखाद्या सत्यनारायणची पूजा असेल, तिथपासून ते दिल्लीमध्ये अगदी 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल किंवा लाल किल्ल्यासमोरचं प्रात्यक्षिक असेल किंवा मग आंतरराष्ट्रीय एखाद्या स्पर्धेचं उद्घाटन असेल, समारोप असेल, अशा ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवली. हे मल्लखांबाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे आपलंच काम आहे असं विचार करून त्या कामाला सुरुवात केली. अगदी बरोबर आहे सर, हे आम्ही स्वतःहून डोळ्यांनी बघितलेलं आहे. आता आमची नवीन पिढी पण मल्लखांबात येते आणि त्यांची तुमच्या त्या गोष्टी शिकाव्या. म्हणजे मल्लखांबासाठी तुम्ही तुमचा वेळ पासून सगळ्या गोष्टी अर्पण केलेल्या आहेत आणि त्याची प्रगती आणि आपल्याला दिसते की हळूहळू झपाट्याने वाढलेली आहे. सर, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही मल्लखांब शिकवायचात किंवा खेळायचात त्या काळामध्ये समर्थ व्यायाम मंदिर दादर आणि पवनपुत्र व्यायामशाळा चेंबूर अशा 2 स्पर्धात्मक खेळ खेळणाऱ्या संस्था होत्या अशी माझी माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं याच्या व्यतिरिक्त तेव्हा अजून ह्या 2 संस्था सोडून अजून संस्था होत्या का स्पर्धात्मक खेळ खेळणार?
काय आहे, छोट्या छोट्या संस्था खूप होत्या, जसे विजय बजरंग व्यायामशाळा आहे किंवा हिंद विजय व्यायामशाळा आहे. परळ गावामध्ये म्हणा किंवा वरळी गावामध्ये म्हणा, म्हणजे मलखांबाची मुंबईतली केंद्र जर शोधली ना तर ती 100 अधिक जातील. पण दुर्दैवाने मधल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये मलखांबा कमी 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 होत गेला, जवळजवळ असंगत झाला आणि त्याला एक उपेक्षित किंवा दुर्लक्षित असं स्वरूप झालं. ह्या 2 संस्था ज्या आहेत, पवनपुत्र व्यायाम मंदिर किंवा श्री समर्थ व्यायाम मंदिर, या तर प्रगत संस्था आहेत, त्याच्यामध्ये मलखांबा चांगल्या प्रकारे चालू होता. पण या खेरीज सुद्धा अनेक अशा संस्था छोट्या छोट्या प्रमाणात होत्या, तर त्यांच्यामध्ये अधिक बळ देणं, त्यांच्यामध्ये वाढ करणं आणि ह्या अशा प्रकारची केंद्र ठिकठिकाणी कशी सुरू होतील याचा प्रयत्न केला, तो याच्यातून सुरू झाला असं म्हणता येईल. बरोबर सर. सर, एवढ्या तुमच्या या वयात सुद्धा, म्हणजे आता मी तुम्हाला म्हणत नाहीये तुमचं वय झालं, पण एवढी एनर्जी तुम्हाला कुठून येते? कारण की मी पण ना सर, आता बरेचदा असं होतं की मी थकलो, आता मी पुढचं शिक्षण घेत नाहीये किंवा मला आता पुढे काय करायची इच्छा नाहीये, पण तुम्ही सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित मॅनेज करतात. तर सकाळी पहाटे रनिंगला पण जातात, तुमचे क्लासेसही घेतात, तुमची नित्यनियमाची कामही करतात, तुमचं वाचन, लिखाण A to Z, कुठे त्याच्यात असं दिसत नाही की आज सर दमले आहेत. तर मी तुमच्यावर एवढ्या टूर्स केलेत, टूर म्हणा आम्ही उतरल्यानंतर आम्ही एवढं दमलेलो असतो, पण तुम्ही तिथे उतरल्या कामाला लागायचं, लगेच मीटिंग घ्या, लगेच गोष्टी. एवढी एनर्जी कुठून येते सर तुम्हाला? अरे, हीच तर मलखांबाची खासियत आहे की आज मलखांबामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला, म्हणजे केवळ बाह्य स्नायूच नव्हे, पचन संस्था, संस्था, हृदयाभिसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा उत्कृष्ट व्यायाम मिळतो आणि संपूर्ण शरीर एका चांगल्या कंडिशन मध्ये चांगल्या प्रकारे आपण त्याचं पालन पोषण करू शकतो. पाठीचा कणा, जे आरोग्याची गुरुकिल्ली म्हणतात, त्याचा सर्वाधिक व्यायाम हा मलखांबालाच होतो. आणि म्हणूनच मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की ऐरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो मलखांबाला पर्याय नाही. हे तेच कारण आहे की इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आज मलखांबाकडे जी ताकद आहे ना, त्याच्यात जास्तीत जास्त फायदा मिळाला. तर कवितेला आपण, आता मी कदाचित कविता बनवलं तर कदाचित बोलेल की मलखांबाला उदय देशपांडे शिवाय पर्याय नाही, असं कधी मला कविता करावी लागेल. कारण मग मी उल्लेख करताना मी बऱ्याच गोष्टी टाळल्या की तुमच्याकडे एवढे पुरस्कार आहेत आणि तुम्ही आज विश्व मल्लखांब संघटनेचे कार्यवाह आहात, तुम्ही आज वर्ल्ड लेवलच्या असोसिएशन बरोबर तुम्ही आहात आणि त्या गोष्टी आपण घेऊया नंतर, खूप चांगली गोष्ट आहे. तर पण तुम्ही अंध मुलांना भरपूर शिकवलेलं आहे आणि अंध मुलांचे डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं आहे त्यांचे मी. तर अंध मुलांना कोचिंग देण्यामध्ये तुमचा एक अनुभव काय आहे, कसं वाटलं तुम्हाला? आणि आम्हाला साध्या मुलांना शिकवताना एवढं, तर त्याच्यात शिक्षक म्हणून बऱ्याच गोष्टी मला प्रश्न आहेत, तुमचा अनुभव आहे का त्याचा? नाही, प्रामुख्याने ना खूप वर्ष मी डोळस मुलांना किंवा साधारण मुलांना मलखांब शिकवत होतो आणि कुठेतरी असं मनामध्ये वाटत होतं की ज्यांना दिसत नाही, जे केवळ स्पर्शाने ओळखू शकतात, अशांमध्ये सुद्धा मलखांबाच्या प्रशिक्षणातून खूप फरक पडेल. आणि त्या दृष्टीने मी विचार करत होतो की आपल्याला कसं करता येईल, आपल्याला करायचं नाही. योगायोगाने विजय मर्चंट एकदा व्यायामशाळेमध्ये आले होते आणि त्यांनी मलखांब बघितल्यावर खूप प्रशंसोद्गार काढले की वा, मलखांब किती छान आहे. तर मी त्यांना म्हटलं की सर, माझी एक इच्छा आहे की तुम्ही नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड्स NAB या संस्थेचे अध्यक्ष आहात, तर मला जर अंध मुलांना शिकवायची संधी मिळाली तर मला ते खूप आवडेल. कुठल्याही अपेक्षेने नाही, त्याच्याबद्दल कुठले पैसे मिळाले पाहिजेत किंवा त्यातून काही आर्थिक निष्पन्न व्हायला, पण मला माझा वेळ, माझी शक्ती अंध मुलांसाठी द्यायला आवडेल. त्यांनी लगेच मला सांगितलं आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, उदय भाई, मैं आपको कभी नहीं भूलूंगा, मेरे छोटे भाई का नाम भी उदय भाई है और मैं जरूर कोशिश करूंगा कि आप ब्लाइंड बच्चों को मलखांब सिखा पाओगे. पण दुर्दैवाने काही दिवसांमध्ये विजय मर्चंट यांचं दैवी निधन झालं, त्यामुळे हे पुढे गाठू शकलं नाही. पण एकदा व्हिक्टोरिया स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेमध्ये मला संधी मिळाली. त्या ठिकाणी त्याच्या प्रिन्सिपल होत्या, त्यांनी मला बोलावलं आणि त्यांच्या शाळेमध्ये जिम्नॅस्टिक्स इक्विपमेंट होती, त्या इक्विपमेंटमध्ये काही आपल्याला ऍडिशन्स करता येतील का? म्हटलं जिम्नॅस्टिकचे ऍडिशन तर नक्कीच करता येतील, पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही एक मलखांब शाळेमध्ये बसवून घ्या. त्यांना मलखांब म्हणजे काही माहिती नव्हतं तेव्हा, पण त्यांनी माझ्या जबाबदारी दाखवली आणि मग मी पी अनिल अँड कंपनी
अनिल पाठारे सर यांना सांगून त्यांच्या शाळेमध्ये एक मलखांब दिला आणि त्या ठिकाणी मी स्वतःहून जाऊन शिकवायला सुरुवात केली. अशीच योगायोगाने गोष्ट आली. दादर मधली कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्या SNDT युनिव्हर्सिटीमध्ये डायरेक्टर स्पोर्ट्स म्हणून काम करत असताना त्यांचा माझा खूप वर्ष इंटर युनिव्हर्सिटीला बॉम्बे युनिव्हर्सिटी टीम घेऊन जात असल्यामुळे संबंध आला होता. तर त्यांच्या शाळेमध्ये अशी दोरीची लॅडर असते ज्याच्यावर चढून मुली दोन्ही हाताने पकडून ते सराव करतात. तर ती लॅडर तुटली होती. त्यांनी मला विचारलं की हा दुरुस्त करणारा कोणी आहे का? तर म्हटलं मी नक्की तुम्हाला माणूस देईल आणि मी त्या माणसाचा पत्ता दिला, त्यांना दुरुस्त करणार आणि विनंती केली की आता माझी एक विनंती तुम्ही मान्य करा, मला या मुलींना दोरीचा मलखांब शिकवायचं. तर मग ह्या मुली करू शकतील? म्हटलं नक्की करू शकतील. मग कधीपासून करूया? म्हटलं लगेच आत्तापासून. मग लगेच त्यांनी काही मुलींना गोळा केलं आणि आम्ही शिकवायला सुरुवात केली. आणि तू मगाशी म्हणालास तसं की सामान्य मुलांना शिकवताना खूप वेगळा अनुभव असतो आणि या मुलांना शिकवताना एकदम वेगळा अनुभव होता. कारण आपण कसं तू असं कर, मी आधी करून दाखवतो आणि आता मी कसं केलं तसं तू कर, मी तुला हेल्प करतो असं सांगतो. पण या मुलींना आपण करून दाखवून काही फायदाच नव्हता कारण त्यांना दिसणार नव्हतं. आणि त्यामुळे प्रत्येक कृती ही शब्दामध्ये बद्ध करून की तुमच्या समोर दोरी आहे, दोरी हाताने पकडा, पायाच्या अंगठ्यामध्ये दोरी पकडा, बॉडीवरती खेचून घ्या, हळूहळू वरती चढायला लागा, एक एक हात एक एक पाय टाकून, असं सगळं त्यांना शब्दामध्ये बद्ध करून सांगावं लागतं. आणि मग केवळ तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे त्या करण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि नकळतपणे अगदी सहजपणे त्यांना ते साध्य झालं. एक तर आपल्याला डोळे असल्यामुळे, दृष्टी असल्यामुळे आपल्याला आपण किती उंचावरती गेलोय, किती भीती वाटते आपल्याला, त्यांना तोही प्रश्न नसतो. तेव्हा आपण सांगू त्याप्रमाणे, त्याला ब्लाइंड बिलीफ म्हणतात, तसं तुमच्यावरती संपूर्ण विश्वास टाकून त्या करायला लागल्या आणि मला काही दिवसातच खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. म्हणजे प्रामुख्याने काही जणांचे पोटात दुखत असे, काही जणांचे खांदे दुखत आहेत, काही जणांच्या डोकं दुखत आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत. हळूहळू योगासनं सुरू झाली, नियमित व्यायाम सुरू झाला, मग जेवणाची भूक वाढायला लागली, खाल्लेलं पचायला लागलं चांगलं आणि सगळ्या छोट्या छोट्या शारीरिक तक्रारी दूर झाल्या. सतत मरगळलेल्या असायच्या, कशात इंटरेस्ट नव्हता, हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागला त्यांचा. शाळेमध्ये त्यांना 35-40% मार्क मिळायचे, ते 80-90% मार्क इथपर्यंत त्यांना मिळू लागले. आणि त्यामुळे हे त्यांच्यात जे ट्रान्सफॉर्मेशन झालं हे मलखांबामुळे झालं. मगाशी तो उल्लेख जो केला की अनेक पुरस्कार मिळाले, पण माझा सगळ्यात मोठा पुरस्कार जर कुठला असेल तर या अंध मुलींमध्ये झालेलं हे परिवर्तन आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. अगदी बरोबर आहे सर, एकदम बरोबर आहे. आणि तुम्ही थोडक्यात सांगितलं की हा विषय खूप महत्वाचा आहे. मला बाकीच्या विषयांना एवढं मी खरंच महत्व देणार नाही किंवा माझं हे वैयक्तिक मत आहे, पण अंध मुलांना मल्लखांब शिकवून त्यांना खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटीची मल्लखांब लेवल, असं नाही ते कसं काही सोप्या डिफिकल्ट एलिमेंट पण शिकवायचे. हे मी तुम्हाला त्या ह्या विषयातनं सगळ्या मुलांना, पालकांना सांगू इच्छितो की आपल्याकडे देवाने डोळे दिलेले आहेत, आपण बघून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीचं खरं कदाचित आपण मिसिंग करणार नाही की आपण दिसते म्हणून आपण कशाला आंधळ्यासारखं वागा. पण त्यांनी जे नुसतं ऐकून ग्रहण करून, कानाने ग्रहण करून जे शिकलेत, सरांनी नुसतं व्हिज्युअलायझेशन करून ते लोक शिकलेले आहेत, तर हे आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर आमचे पण गुरु माधव फाटक सर हे आम्हाला जेव्हा कोचिंग शिकवायचे ना, तेव्हा आम्हाला असं व्हिज्युअलायझेशन करायला सांगायचे की हा समोरचा व्यक्ती आंधळा आहे आणि याला दिसत नाही, तर ह्याला चालायला शिकव. कठीण आहे सर. आज सगळ्या मुलांना मी आज एक चॅलेंज देतो, हा टास्क आहे तुम्हाला, तुम्ही समोरची व्यक्तीला दिसत नाही असं डोळ्यासमोर समजून चालायला शिकवा. बघा तुम्हाला सांगताच येत नाही, पाय पुढे टाका म्हणजे काय त्यांना कळत नाही, पाय वाकून पुढे टाका म्हणजे काय कळत नाही. सोपं आहे, प्रयत्न करा. या मानाने काही गोष्टी आपण विचार करायला लागू. सर धन्यवाद सर. म्हणूनच गणेश, ज्या वेळेला या मुलींची ठिकठिकाणी प्रात्यक्षिकं झाली, विशेषतः दिल्लीला प्रात्यक्षिक झालं, पुण्याला प्रात्यक्षिक झालं, नाशिकमध्ये प्रात्यक्षिक झालं, त्यांचं खूप कौतुक केलं. लोकांनी मला सांगितलं, देशपांडे जी आपली कमाल आहे, आपने ब्लाइंड बच्चों को कैसे सिखाया. माझ्या मनात मी हेच म्हणत होतो की कमाल माझी नाहीये, कमाल त्यांची आहे की माझ्यातलं एक चांगला शिक्षक त्यांना शिकवण्यामधून निर्माण झाला. दे मेड मी बेटर टीचर. अगदी बरोबर सर. सर याच्या आधीही 4 सेशन झाले आणि वामन सर म्हणजे शांताराम जोशी, त्याच्यानंतर श्रेयस मस्कर, दत्ताराम दुद्धम आणि महेश शेटाळे, आणि यांचं सेशन सगळं खूप छान झालं.
सांगायला अभिमान वाटतो की हे इनडायरेक्टली 4ही स्टुडंट्स तुमचे, त्यांचा सगळा थेट संबंध श्री समर्थ मंदिर दादरशी लागतो आणि आज तुम्ही आलेला आहात, त्याच्यामुळे माझं थोडंसं ततपप होतंय. मी मागची 4 सेशन एकदम पोपट्यासारखा बडबड करत होतो, बिंदास प्रश्न फेकत होतो, पण आज मला थोडंसं तुमच्याकडून नक्की काय काढून घ्यायचं आहे. कारण की कसं असतं, खूप मोठा समुद्र असतो, त्याच्यात आपल्याला नक्की काय पाहिजे आहे ते थोडंसं मला कठीण जाते या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर प्रत्येक व्यायामशाळा ही पुढे घेऊन जाण्यासाठी त्याचा मागचा जो कणा असतो, पाठीचा कणा असतो, हा प्रशिक्षक असतो आणि प्रशिक्षकामुळेच खेळ आणि खेळाडू पुढे जात असतो. मग तुम्ही त्याला क्रॅशमॅट द्या, मलखांब द्या, पण प्रशिक्षक जर टीम तुमच्याकडे असेल तर ती व्यायामशाळा किंवा ती संस्था ही खूप चांगली नाव असते, मुलांचा परफॉर्मन्स येतो. आज महेश अटाळे सर होते, मग त्यांनी मला शिकवलं, मग मी आज व्यायामशाळा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतोय. पण हे कधी मला समर्थ व्यायाममध्ये दादरमध्ये दिसून आलं नाही की तिकडे शिक्षकांचं प्रोडक्शन चालू असतं. आज मला विचार करायला लागेल की मी नसताना व्यायामशाळेत कोण शिकवेल, मग कोण दादा आहे का, मग कोण ताई आहे का, हे सर कसं जमतं तुम्हाला? ही फळी म्हणजे हे चक्र म्हणतात ना की हे ऋतुमानानुसार नुसतं नवीन प्रोडक्शन येतं आणि कधी जसं वाटायला ना की एवढा मोठा तुम्ही समर कॅम्पही घेतात. तर थोडक्यात या विषयाबद्दल बोलूया, मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊ. थँक्यू. अवघड आहे, थोडक्यात बोलणं जास्त अवघड आहे, पण मी प्रयत्न करतो. कारण ही समर्थाची एक परंपरा आहे. प्रत्यक्षात काळेगुरुजी किंवा त्यांच्यानंतर पडवळ सर असतील, कोळेकर सर असतील, कीर्तिकर सर असतील, रोहिदास ठाकूर सर असतील किंवा सुधाकर देखणे सर असतील, ही सगळी मंडळी सुद्धा कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचा व्यवसाय सगळं सांभाळून लहान मुलांना किंवा आपल्या बरोबरच्या जणांना शिकवण्यासाठी तासनतास देत होते आणि त्यांचं बघून मी शिकलो. तीच परंपरा पुढे चालू राहिली. आज माझ्या बरोबर शिकलेले किंवा माझ्या हाताखालून तयार झालेले म्हणा की हे सगळे जे विद्यार्थी आहेत, समर्थ व्यायाम मधले असतील, मंगेश इंगळे असतील किंवा राजेंद्र शेळके असतील, दादासाहेब शिंदे असतील, ही सगळी मंडळी ही अशीच या मुशीतून घडलेली आहेत. कारण आमच्याकडे कोणी पगारी शिक्षक नसतो. म्हणजे वर्ग क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे 3 वर्ग केलेले असतात. क्लास 3 जेव्हा मुलगा नवीन व्यायामशाळेत येतो, 5 वर्षाच्या मुलांना आम्ही प्रवेश देतो. 5 ते 10 वर्षापर्यंत तो क्लास 3 मध्ये असतो, 10 ते 15 वर्षापर्यंत क्लास 2 मध्ये असतो आणि 15 वर्षानंतर तो क्लास 1 मध्ये असतो. मग क्लास 1चा मुलगा क्लास 2चा शिक्षक असतो क्लास. पण त्यामुळे जी क्लास सिस्टीम आहे, ती सिस्टीम ही मला असं वाटतं मुख्य संस्थेचं एक क्रेडिट आहे की त्या मुशीतून हे सगळे खेळाडू घडलेत. आणि मग आपण जसं म्हणतो की गुरु तो गुड रह जाता है, चेला शक्कर बन जाता है, त्याप्रमाणे माझ्यापेक्षाही माझे जे विद्यार्थी किंवा जे माझ्या हातात चालून घडले ते खरोखरच खूप पुढे गेलेले आहेत. त्यांनी म्हणजे मुलींच्या मध्ये सुद्धा म्हणायचं झालं तर डॉक्टर धनगौरी शेणवी असतील किंवा नीता ताटके असतील किंवा आसावरी जोशी, शुभदा अत्रे, संजीवनी पूर्णपात्रे, दीपाली करंदीकर, वर्षा उपाध्ये, फुलवा बर्वे, या सगळ्या मुली सुद्धा आज त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप आघाडीवरती आहेत आणि त्यांनी इतकं अगदी दृष्ट लागण्यासारखं काम केलंय की त्यांच्याकडे बघून मलाच कधी कधी तोंडात बोट घालावं असं वाटतं की इतकं चांगलं काम ते कसं करतात. म्हणजे ही एक प्रकारची मला सुद्धा प्रेरणा असते. आणि केवळ इकडचंच नव्हे तर त्या दत्तानंद उपनगरामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी सेंटर सुरू केली, मग ते बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर असेल किंवा या सगळ्या सेंटर मधून सुद्धा जे तयार झाले. आज सुद्धा अभिषेक देवल याची मुलाखत ठाणे जिल्हा मलकाम संघटनेने घेतली आणि ती मला ऐकायची होती. पण हे विद्यार्थी सुद्धा अशाच मुशीतून घडलेले आणि आज तेही इतकं चांगलं काम करतायत. किंवा दीपक शिंदे, गणेश शिंदे, हे सुद्धा आपल्याला जे मिळाले ते आपण समाजामध्ये जाऊन त्याच्यातून आणखीन पुढची पिढी चालू करायची. आणि केवळ मुंबईतच नव्हे, महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मग ते शांता जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे काही थोडस घेऊन गेलेले आहेत त्याचं त्यांनी इतकं प्रचार आणि चांगल्या रीतीने जोपा वाढवलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उज्जैन, मध्य प्रदेशमध्ये ठिकठिकाणी असेल, तामिळनाडूमध्ये असेल, आणि हे बघून खूप चांगलं वाटतं की अरे ज्या वेळेला मलखांब एक उपेक्षित, दुर्लक्षित असा खेळ म्हणून ओळखला जात होता, आज तो एक सर्वाधिक वेगाने वाढणारा खेळ म्हणून ओळखला जातोय. हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे याची सुरुवात कुठेतरी आपण केलेली आहे आणि याच्याबद्दल मला मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटतं. थँक्यू सर. सगळ्यांना नक्की कळलं असेल की असंच नाही की बाबा ती जादू छडी फिरवली आणि आपल्याकडे या सगळ्या गोष्टी येतील. त्याच्यासाठी जे लागणारं प्लॅनिंग आहे, डेडिकेशन आहे, एक टीम वर्क आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सरांवरचा विश्वास, आपल्या ज्येष्ठ लोकांवरचा विश्वास. त्यांनी असं तुम्ही
गव्हर्नमेंट जॉब मध्ये होतात. मला नक्की आठवत नाही की सेल्स क्लास ऑफिसर म्हणून वगैरे तुम्ही रिटायरमेंट झालेला, बरोबर आहे सर? नाही, मी सर्व्हिसला होतो कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज डिपार्टमेंट मध्ये. मी 1975ला इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो, मग सुपरिटेंडेंट झालो, मग असिस्टंट कमिशनर झालो, मग 2013 मध्ये 60 वर्ष वयाची पूर्ण झाल्यानंतर डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर झालो. हे माहिती होतं, फक्त तुमच्याकडून ऐकायचं होतं म्हणून मी जरा स्पेक केलेला प्रश्न आहे, कारण की उगाच चुकीचं बोलण्यापेक्षा योग्य तुम्हीच सांगितलेलं बरं. पण हे ज्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये बऱ्याचशा बदल्या असतात, जबाबदाऱ्या असतात. मी असं ऐकलं की काही काळ तुम्हाला गुजरातमध्ये पण जावं लागलं, तुम्ही गुजरातला बदली होती. या सगळ्या जॉबच्या खटाटोपमध्ये तुम्ही सगळं कसं सांभाळलं सर? तेव्हा तर मोबाईलही एवढा कार्यरत नव्हता, तर आता कसं सगळेजण मोबाईल हा त्यांचा एक शरीराचा अंग झालेला आहे, पण तेव्हा मोबाईल नव्हता, काही यंत्रणा नव्हती. सगळं कसं मॅनेज करायचं? तुमची एक विश्वासाची टीम तुम्ही कशी बनवली? काय करावं लागलं त्यासाठी? नाही, प्रामुख्याने मी मी रुईया महाविद्यालयामध्ये आणि बॉटनी घेऊन आणि त्यावेळेला अनेक ठिकाणी मुलाखती वगैरे दिल्या. आणि कांदिवलीला एक इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनी ऑफ इंडिया नावाची कंपनी होती, महिंद्रा अँड महिंद्राची ती सिस्टर कन्सर्न आहे. तिकडे मला जॉब मिळाला स्टोअर्स डिपार्टमेंटमध्ये क्लार्क म्हणून. पगारही चांगला होता आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत, म्हणजे पहिली शिफ्ट संपल्यानंतर दुसऱ्या शिफ्ट मध्ये पण काम होतं आणि पगार एवढाच ओव्हर टाइम पण मिळायचा. पण माझी व्यायामशाळा वगैरे सगळी बंद झाली. म्हणजे सकाळी 5:30ला व्यायामशाळेत जायचं, 6ला लगेच बाहेर पडायचं की 7ला कांदिवलीला कामावरती पोचायचं. असं सगळं करून मी कंटाळलो होतो की आपल्याला व्यायामाला वेळ देता येत नाही, व्यायामशाळेसाठी वेळ देता येत नाही. विशेषतः संध्याकाळी लहान मुलांना जे शिकवायचं आपण चालू केलं ते आता खंडित होईल की काय. आणि म्हणून मी त्यावेळेला पेपरामध्ये जाहिरात आली आणि कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइजची, मग त्याची मुलाखत दिली, त्याची फिजिकल टेस्ट झाली, त्याच्यात पास झालो. मग इंटरव्ह्यू झाले. मग इंटरव्ह्यू मध्ये पण मला प्रश्न विचारला होता की देशपांडे ऑल इंडिया जॉब आहे, जावं लागलं तर तुम्ही करू शकाल का, ऍक्टिव्हिटी कशी मॅनेज कराल? पण त्यावेळेला मी सांगितलं की ऍक्टिव्हिटी माझ्या हातात आहे, मी जिकडे जाईन तिकडे ही ऍक्टिव्हिटी चालू करेन. आणि त्यामुळे मग 1975ला मी कस्टम्स सेंट्रल एक्साइज मध्ये जॉईन झालो. आणि मग 2009 मध्ये मला असिस्टंट कमिशनर झाल्यानंतर मुंबईच्या बाहेर अहमदाबाद झोन मध्ये भावनगरला पाठवण्यात आलं. आणि भावनगरमध्ये एक व्यायामशाळा होती जिकडे स्केटिंग वगैरे शिकवलं जायचं, योगा शिकवलं जायचं. त्या ठिकाणी जाऊन मी मलखांबाला सुरुवात केली. त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे मलखांब घेऊन गेलो, तिकडे शिकवलं. आणि अनेरी नावाची तिकडे विद्यार्थिनी होती जिने एका वर्षामध्ये इतकी चांगली डेव्हलपमेंट केली की गुजरातच्या संघामधून ती राष्ट्रीय मलखांब स्पर्धेला खेळली. तिकडनं माझी जुनागडला बदली झाली, मग जुनागडमध्ये पण केलं. तुम्ही जिकडे जायचं तिकडे मलखांब शिकवायचाच, म्हणजे तुमचं मलखांबाचं नातं हे जोडलं होतं. एवढंच होतं की जागा बदलत होती, कामं बदलत नव्हतात. मला म्हणजे थोडक्यात सांगायचं, तुम्ही जिथे प्रवास केला तिथे तुम्ही मलखांब वाढवलाय. माझ्याबरोबर मलखांब घेऊनच जात असे मी. आणि संधी मिळाली की आपण जसं आपलं टुमटुणं वाजवायला सुरुवात करायची, त्याच्यावरती मलखांबाचा फायदा होईल. तर मी सर खूप जवळून तुम्हाला बघितलं की जिथे मिळेल, म्हणतात ना मौका मिला मारा चौका, मलखांबाला जिथे तुम्हाला गाद्या आणि मलखांब लावायला मिळालं तिथे तुम्ही संधी सोडली नाहीये. तिथे छोटं डेमॉन्स्ट्रेशन का असो ना, पण ह्या गोष्टीमध्ये सर खरंच स्वतःवरचा आत्मविश्वास आणि मलखांबावरचं प्रेम, कारण की शेवटी जॉबची पण भीती प्रत्येकाला असते. आजही मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की तुम्ही 8 तास ड्युटी जर करत असाल तर 8 तास ड्युटीमध्ये तुम्ही सकाळचा किंवा संध्याकाळच्या वेळेत तरी मलखांबासाठी द्या, कारण की बरेचसे कोचेस या जॉबच्या कारणामुळे थोडेसे तृप्त झालेले आहेत. तर त्यांनी ऍटलीस्ट दिवसातनं रोज नाही तर आठवड्यातनं 3 दिवस तरी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगेन. आता कसं झालं की मीही एकटा पडलो या सगळ्यामध्ये, बरेच जण आपापल्या जॉबसाठी इथे धावतायत. नक्की धावलं पाहिजे, शेवटी ते करिअर आहे. सर राजकारण आहे गणेश, एक व्यसन असतं, एक व्यसन असतं आणि ते व्यसन लागलं ना की मध्ये सुटणं अवघड असतं. म्हणजे मुंबईत सुद्धा नोकरीत असताना मध्ये मला कस्टम्स आणि सेंट्रल एक्साइज मधनं अलिबागला रेवदंड्याला पाठवण्यात आलं होतं. 1 वर्षभर मी तिकडे काम केलं. मग तिकडे सुद्धा सकाळी मी 5ला व्यायामशाळेत जात असे, 6ला तिकडनं सायन हॉस्पिटलकडे जाऊन मी एसटी पकडत असे, 9ला रेवदंड्याला पोहोचवत असे आणि तिकडे दिवसभर काम करून संध्याकाळी 5ला सुटलं की पुन्हा 8 वाजता एसटी पकडून मी शिवाजी पार्कला व्यायामशाळेत जात असे. जेव्हा भावनगरला होतो तेव्हाही मी सोमवार ते शुक्रवार काम करायचो. शुक्रवार रात्री तिकडनं निघून शनिवार मुंबईत काढायचो
आणि मग लगेच सोमवार पुन्हा कामावरती हजर राहतो. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, तुमचं एवढं काम आहे, तुमची महाराष्ट्रात एवढी ओळख आहे, तुम्ही सांगा ना की तुम्ही तुमची बदली पुन्हा मुंबईत होईल असं बघा. म्हटलं आपण जर एखादं काम चांगलं करत असू तर आपल्या पश्चात ते काम कसं राहतंय याच्यावर ते काम चांगलं आहे की नाही लक्षात येईल. आपण गेल्यानंतर सुद्धा ते काम जर चालू राहिलं याचा अर्थ आपण सक्सेसफुल झालो असं म्हणता येईल. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. मग अशी तुम्ही जर उल्लेख केला की आजही एक सेशन होतं ऑनलाईन सेम टाइम. आपला हा 3रा आठवडा आहे आणि मी सगळ्यांना आधीपासून निरोप दिले होते की आपलं हे सेशन दर सॅटर्डे संडे 5 वाजता असणार आहे आणि आपला 3रा आठवडा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. काही कारणास्तव हे क्लॅश झालं, त्याच्या पुढे कदाचित होणार नाही याची आपणही काळजी घेऊ, नक्कीच घेऊ. त्या कारणामुळे काही लोक तुमच्याकडून तुमचं हे सेशन ऐकण्यासाठी काही वंचित झाले असतील, पण ते आता बरेच जण येतील. आणि एवढं असून सुद्धा सर मगाशी 95 पर्यंत आकडा होता ऑनलाईन, आता पण 77-78 पर्यंत गेलाय. तोही वाढतोय हळूहळू, कारण की थोडा टेक्निकल नेटचा प्रॉब्लेम असतो प्रत्येकाला. ज्यांना हवं त्यांना याचा रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं. रेकॉर्डिंग आहे सर उपलब्ध, नक्की करून देऊ. कारण की मला तो नक्की आहे की बाबा तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ह्या प्रत्येकाच्या घराघरात पोहोचल्या पाहिजे. तर थोडक्यात तुम्हाला विचारतो की राजकारण हे सगळ्या गोष्टीशी जोडलेलं आहे. मला त्याचा त्रास झालेला आहे, अजूनही होतो, तुम्हालाही झाला असेल, होतही असेल. एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही कसे टिकलात? नाही, ज्या वेळेला तुम्ही चांगलं काम करताना त्यावेळेला काही लोक तुमच्या विरोधात उभे राहतातच. त्यांना कारण कुठेतरी त्यांच्या पोटावरती पाहायला सारखं वाटतं. हे मला असं एकदम पटलेलं आहे तुमचं हे पहिलंच पटलं. म्हणजे मला जेव्हा विरोधात माणसं उभी राहिले की समजायचं की मी चांगलं काम करतो. राईट. फक्त आपण त्यांना कसं तोंड देतो, आपण त्यांना कसं तोंड देतो की आपण त्यांना कसं पुरून उरतो याच्यावरती आपलं कौशल्य अवलंबून आहे. तर खेळ आणि राजकारण काय बोलाल? नाही, मला खूप लोकांनी सांगितलं तुमच्या मलखांब फेडरेशनच्या पण अध्यक्षपद एखाद्या मंत्र्याला आणा की त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल. म्हटलं मी तरी पहिल्यापासून ही भूमिका घेतली. आमच्या समर्थ व्यायाम मंदिरमध्ये सुद्धा कुठल्याही राजकारणी माणसाला प्रवेश करू दिलेला नाहीये. खेळ आणि राजकारणातून भिन्न गोष्टी असाव्यात आणि त्या तशाच राहाव्यात असं माझं आग्रहाने मत आहे. आणि म्हणून मलखांब फेडरेशन मध्ये सुद्धा पहिल्यापासून मी राजकीय माणसाला त्या ठिकाणी, कारण राजकारणी माणूस हा पक्षाला बांधील असतो, मग खेळायला ज्यावेळेला पक्षाचा किंवा क्लॅश होतो त्यावेळेला तो पक्षाच्या मागे त्याला उभा राहावं लागणार, तो खेळाच्या मागे उभा राहू शकणार नाही. आणि मग त्यांचे इंटरफिअरन्स वाढतात, त्या खेळाडूंची निवड असेल, कुठे पाठवण्याचा वेळ असेल. आणि म्हणून शक्यतो कुठल्याही परिस्थितीत राजकारणी खेळापासून लांब ठेवावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर पण असं होत नाही ना सर. राजकारणी माणसं जरी ऐका ना सर, राजकारणी माणसं कदाचित मलखांबात नसतील, मी नावं घेत नाहीत, पण असे राजकारणी माणसांना आपण लांब ठेवलं हे आपलं खरं बघायला तो विजय आहे. कुठल्याही आपल्या याच्यावरती ते नाहीयेत, पण तरीही खेळ आणि राजकारण हे प्रत्येक खेळात असतं आणि तुम्हालाही या गोष्टी माहिती आहेत. आणि याचा मला याला एक पकडून एक असा एक प्रश्न विचारायचा आहे की राजकारणामुळे आजकाल खेळाडू आणि पालक हे खूप भरडले जातात आणि त्यांना याच्या गोष्टी आता कळायला लागल्या. विशेष करून जी मुलं हरतात की ज्यांना अपयश मिळतं, अशा खेळाडूंना खूप त्रास होतो, ते पालकही त्रास होतात आणि त्यांचं डायरेक्टली असं डिस्कशन असं चालतं की खूप राजकारण चालू आहे खेळामध्ये वगैरे. तर अशा पालकांना, खेळाडूंना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अशा पालकांनी आणि मुलांनी काय मानसिकता असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे की प्रत्येक खेळामध्ये हे राजकारण आहे. अगदी क्रिकेटमध्ये सुद्धा एखादा चांगला खेळाडू आहे, त्याची रणजी ट्रॉफीसाठी जर निवड होत नाही किंवा भारताच्या संघात निवड होत नाही, किंवा अगदी राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चांगल्या खेळाडूंना काही वेळेला डावललं जातं. पण शेवटी हा आपल्या जीवनामधला एक अविभाज्य भाग आहे. याला कोणी एक व्यक्ती जबाबदार आहे असं नव्हे. ह्याच्यासाठी अनेक जे फोर्सेस आहेत ते आपण बघितले पाहिजेत. की फॉर्च्युनेटली म्हणा की आपल्याकडे गव्हर्नमेंट अपॉइंटेड कोचेस नाहीयेत. ते ज्या वेळेला येतील त्यावेळेला हा प्रश्न जास्त येईल, कारण गव्हर्नमेंट अपॉइंटेड कोचेस जे असतात त्यांना आपला रिपोर्ट कार्ड द्यायचं असतं आणि त्यामुळे आपल्या मुलांनी अमक्या स्पर्धेत इतकं यश मिळवलंय दाखवण्यासाठी येणं केणं प्रकारेनं त्यांना त्या स्पर्धेमध्ये यश मिळावं असा ते प्रयत्न करतात. चांगल्या मुलांना डावलून सुद्धा काही वेळेला अशी वेळ येऊ शकते. पण नाहीतरी सुद्धा की आपण एखादा मुलगा तयार करतोय, वर्षानुवर्ष तो मेहनत घेतोय आणि प्रत्यक्ष स्पर्धेत मात्र त्याच्यापेक्षा डाव्या असलेल्या मुलाला धुप्त माप दिलं जातं आणि तो पुढे जातो आणि आपल्या मुलावरती अन्याय होतो. असेही अनुभव बऱ्याच वेळेला अनेक पालकांना किंवा मुलांना येतात.
पण ह्याच्यासाठी बरोबर. मनात काही किंतु न ठेवता की ठीक आहे, आपण आपलं नाणं आणखीन खणखणीत कसं करूया, आपल्यावरती कोणाची अन्याय करण्याची हिंमतच होणार नाही, अशा प्रकारे आपण किती चांगलं ताऊन सुलाखून पुढे जायला पाहिजे, ही पण एक प्रेरणा, आव्हान त्याच्यामुळे आपल्याला स्वीकारायची तयारी मानसिक करायला लागेल. मला हे 100% पटलेलं आहे सर. एक कॉम्पिटिशनचा अनुभव मी माझ्या लगेच लक्षात येतो की एकदा असं झालं की ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये मी रँकिंग मध्ये आलो नाही, मुंबई युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये आली नाही, तेव्हा मी खूप चिडलो होतो आणि तुम्ही मला समजवत होता आणि तुम्ही मला गणेश आपलं नाणं खणखणीत पाहिजे, तेव्हा मी तुम्हाला पटकन असं उत्तर देऊन गेलो, सर खाली एवढा चिखल पडलाय, नाणं खणखणीत असून उपयोग काय, वाजत नाहीये सर, खाली तुटून जात आहे. पण मला नंतर पटलं नाणं जर खणखणीत असेल ना, ते हवेत जरी फेकलं ना तरी खणखण आवाज येतो, मग खाली जर चिखल असेल तरी आवाज येईल न येईल, तर आपलं नाणं लगेच आपल्या नाण्याकडे लक्ष जातं. मला 200% या गोष्टी पटलेल्या आहेत सर, की जर आपण जर योग्य दिशेने जर प्रॅक्टिस करत असू, योग्य दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत असू, तर ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतच राहणार. सर मला एक विचारायचं की मल्लखांब हा खेळ एवढा चांगला आणि मोठा आहे, तरी सुद्धा संस्था किंवा जिल्हा यालाच काय जास्त महत्व दिलं जातं, खेळाला का दुय्यम मानलं जातं, या गोष्टी खूप बघण्यात येतं. नाही, कसं आहे, खेळाडू हा तुम्ही मध्ये ठेवला पाहिजे समोर. शेवटी खेळ कशासाठी आहे, तर खेळाडूसाठी. म्हणजे स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला मिळणाऱ्या सुविधा किंवा त्याच्या सोयी या प्रामुख्याने बघितल्या पाहिजेत. आता खेळाडूला डेव्हलप कोण करतं? खेळाडूला डेव्हलप करतात संस्था, डेव्हलप करतात त्याचे प्रशिक्षक, डेव्हलप करतात आणि त्याचे पालक डेव्हलप करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. पण ज्या वेळेला संस्था, माझ्या संस्थेचा खेळाडू, मग त्याला जास्ती गुण मिळाले पाहिजेत किंवा अमक्या जिल्ह्याचा खेळाडू त्याला धुप्त माप मिळालं पाहिजे, अशा प्रकारचे फोर्सेस जर काम करायला लागले ना, तर त्याच्यात खऱ्या खेळाडूंवरती अन्याय होतो. खरा खेळाडू कुठल्याही जिल्ह्याचा असो, कुठल्याही एखाद्या छोट्या ठिकाणचा असो, पण त्यातलं कौशल्य काय ते बघितलं पाहिजे. एखादा खूप चांगला खेळाडू असेल, पण त्या दिवशी त्याचा परफॉर्मन्स कसा होईल त्याच्यावरती त्याला मिळणारे गुण अवलंबून असले पाहिजेत, नाहीतर मग तो इतरांवरती अन्याय होईल. मल्लखांब हा तसं म्हटलं तर खूप ट्रान्सपरंट आहे, पण तरी सुद्धा थोडी सब्जेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये जी येते, त्याच्यामुळे अशी काही माणसं भरडली जातात, काही चांगल्या खेळाडूंचं नुकसानही होतं त्याच्या. म्हणजे असं तुमचं म्हणणं की राजकारणाशिवाय तरणोपाय नाही? तरुणोपाय असं नाही, त्याला आपण तोंड द्यायचं, ते आपण स्वीकारायचं. शेवटी काय, माझ्या मनातली इच्छा, मी उदाहरण म्हणून सांगतो, अमिताभ बच्चन याचं एक आत्मचरित्र आहे, कधी वेळ मिळाला तर सगळ्यांचं वाचायला हरकत नाही. त्याच्यात त्यांनी आपल्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितलेला आहे की त्यांनी खूप एका कार्यक्रमाची तयारी केली असते, तो डून स्कूलमध्ये असताना, आणि त्या नाटकामध्ये त्याचा एक चांगला रोल असतो. दुर्दैवाने नाटकाच्या काही आधीच्या दिवशी तो आजारी पडतो आणि त्यामुळे त्याला त्या नाटकात भाग येता येणार नाही, स्पष्ट होतं. अशा वेळेला त्याचे वडील आले असतात, हरिवंशराय बच्चन, आणि तो त्यांच्याकडे म्हणतो की बघा, मी एवढी मेहनत करून सुद्धा आता मला आयत्या वेळेला तब्येत बरी नसल्यामुळे या नाटकात भाग घेता येणार नाही. तेव्हा ते त्याची जी समजूत काढतात, ते त्याला सांगतात की तू काळजी करू नकोस, जे होतं ते देवाच्या इच्छेने होतं आणि आपण कोणाचं वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे आपलं वाईट होणार नाही. जे होतं ते देवाच्या इच्छेने होतं आणि ते चांगल्यासाठीच होतं. आणि असा विचार करून त्यांनी त्याची समजूत घातली आणि त्याला ते पटलं की या वेळेला जरी मला यश मिळालं नाही तर कायमचं यश माझ्यापासून लांब जाणार नाही, मी अशीच मेहनत करत राहिलो तर यश मला नक्की मिळणार. हा आत्मविश्वास आपण मुलांमध्ये जागृत ठेवला पाहिजे. सुंदर सर, सुंदर. आणि मलाही कुठेतरी वाटतं की आज जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचाराने एखाद्या दृष्टिकोनातून जातो, म्हणजे आपण निगेटिव्ह विचारच केला नाही तर आपल्या बॉडीतून निगेटिव्ह व्हायब्रेशन किंवा निगेटिव्ह मुवमेंट्स होणार नाही, आपल्या चुका कमी होणार आणि आपल्याला यश, ज्या दृष्टिकोनातून सगळे चाललाय, यश म्हणजे गोल्ड मेडल तसं नाही. कदाचित आपल्या म्हटलं परफॉर्मन्स वाढेल, आपले मार्क वाढतील, कदाचित आपण एलिमेंट्स खूप चांगले बसवू. आपण मी आज हरलो तर उद्या कदाचित बोंडावरची डिस्माउंट यायला लागतील, मुलींचे छान छान एलिमेंट यायला लागतील. हाही यशाचा एक भाग आहे. ह्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की यश म्हणजे फक्त गळ्यात मेडल म्हणजे यश नाही, तर तुमचा परफॉर्मन्सची क्वालिटी कशी तुम्ही इम्प्रूव्ह करतायत, डिग्री ऑफ डिफिकल्टी कशी वाढते, हाही एक यशाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. धन्यवाद सर. तुम्ही सर खूप पुरस्कार विजेते आहेत, तुम्ही खूप पुरस्कार विजेते बनवलेले आहेत. त्या पुरस्काराला एक पकडून काही माझा प्रश्न आहे की कोणतेही पुरस्कार, छत्रपती पुरस्कार मी उदाहरण म्हणून घेतो की पुरस्काराचे असे फॉर्म निघाले की तो खेळाडू तो फॉर्म भरतो, रिसर ऑनलाईन भरतात सध्या, आणि ऑनलाईन अर्ज करून झाल्यानंतर त्याला तो पुरस्कार मिळतो. एवढा तो राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू असून सुद्धा त्याला का आपला पुरस्कार मागावा लागतो सर? काय, शेवटी ही शासकीय यंत्रणा आहे. म्हणजे मान्य सर, पण माझं म्हणणं काय आहे की आज शासनाकडे रेकॉर्ड्स आहेत,
संस्थेकडे रेकॉर्ड आहेत, आपल्या असोसिएशनकडे रेकॉर्ड्स आहेत. जसं की उदाहरण द्यायला गेलो की आज आपण आपला महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचा बाळांपट दादा देवदत्त पुरस्कार आपण देतो. त्याच्यासाठी काही फॉर्म भरून घेत नाही, आपण थेट देतो. आपण एव्हॅल्युएशन करतो, काम बघितलं जातं. असं मला कुठेतरी वाटतं की अशाच पद्धतीने पुरस्कार दिले गेले पाहिजे, मागितले गेले नाही पाहिजे. याला ते विचारायचं की सर अवॉर्ड आणि रिवॉर्ड मध्ये फरक काय आहे वाटतं तुम्हाला? नाही, प्रश्न असा असतो की आपण पुरस्कारासाठी अर्ज करतो ना, त्याला आपण अर्ज म्हणू नये. पुरस्कारासाठी मी माझी माहिती आहे ती समोर आणलेली आहे. माझ्यापेक्षा एखादी माहिती गरज असेल तर त्या व्यक्तीला पुरस्कार द्या. नाही तर माझी माहिती, माझं वेटेज माझ्या परफॉर्मन्सचं चांगलं असेल तर हा पुरस्कार मला मिळाला पाहिजे. एवढाच त्याच्या मागचा भाग आहे. मला पुरस्कार द्यावा म्हणून अर्ज करणं, त्यासाठी लॉबिंग करणं, त्यासाठी फील्डिंग लावणं, त्यासाठी पैसे चालणं, या गोष्टी अभिप्रेत नाहीयेत त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की सर आज जो व्यक्ती पुरस्कारचा मानकरी आहे तर त्याला असं स्वतःहून पुरस्कार मिळाला पाहिजे. मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला की अवॉर्ड आणि रिवॉर्ड मधला फरक काय, याचं सर उत्तर मला जाणून घ्यायचं. ते म्हणून त्याला त्याच्या स्पर्धेतल्या यशाबद्दल जे मिळालं ते त्याचं रिवॉर्ड आहे. त्याला पदक मिळालं, सुवर्ण पदक मिळालं, त्याला काय स्कॉलरशिप मिळाली, हे रिवॉर्ड आहे. आणि त्यांनी कन्सिस्टन्सी परफॉर्मन्स मध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सी बद्दल त्याच्या फील्ड मधल्या इतर सगळ्या खेळाडूंबरोबर त्याची तुलना करून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यावेळेला कोण आहे त्याची निवड करणं हे शासनाच्या कमिटीचं काम आहे. आणि ती इम्पार्शियल व्हावी, ती ट्रान्सपरंट व्हावी, याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. सर मी दंगल पिक्चर बघितलेला. दंगल पिक्चर मध्ये ना ते दंगल व्हायची, त्याच्यामध्ये ती गीता मुलांबरोबर पण खेळली. तर त्यावेळेला त्यांना ते जिंकल्याचे 20 रुपये किंवा 50 रुपये मिळत होते. त्याच्याऐवजी त्यांना लोकांमधनं किंवा तिकडच्या कोणतरी एका नेत्याकडून 50 रुपये 100 रुपये दिले जातात. तर जो दिले जातात ना लोकांकडून, त्याला मी वैयक्तिक समजत होतो ते रिवॉर्ड आहे, की ते कोणीतरी आपल्या मनाने दिलेली गोष्ट आहे. मला वाटतं ना की हा खूप छान करतो, याला मी दिलं. आणि अवॉर्ड म्हणजे स्वतःहून मिळवलेला हा एक पुरस्कार असतो जो आपल्या कर्तृत्वाला, आपल्या अचिव्हमेंटला मिळता असतो. तर असं कुठेतरी माझं वैयक्तिक मत आहे सर. मी माझ्या मनातले प्रश्न विचारतोय, लोकांच्या मनाचे प्रश्न नक्की तुम्हाला मिळतील. सर असं मला वाटतं की पुरस्काराचे जे नियम आहेत किंवा जे नियमावली आहेत, या नियमावलीमुळे असे बरेचसे पुरस्कार विजेते म्हणजे जे म्हणतात ना की जे त्याला योग्य लोक होते किंवा योग्य लोक आहेत, असे लोक कुठेतरी मागे सरकले गेले या नियमांमुळे. आणि ज्यांना खरंच वाटतं की पुरस्कार मिळून गेले, कधी कधी असं असं की सर्टिफिकेट जोडले की पुरस्कार मिळून जातो. तर बरेच लोकांनी असे सर्टिफिकेट जोडून सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. मला नाव घ्यायचं नाही की असे बरेचसे लोक ज्यांना पुरस्कार मिळायचे हकदार होते पण त्यांना ते पुरस्कार मिळाले नाही. ही आज आपल्या मलखांबातली किंवा प्रत्येक खेळामध्ये आहे, ही खंत आहे. म्हणजे स्विमिंग मध्ये पण झालेलं की चॅम्पियन लोक राहिले बाजूला आणि दुसरेच लोक घेऊन गेले पुरस्कार. असं का होतं? पुरस्कार आपल्या आयुष्यात महत्वाचा आहे. शेवटी काय, नियम केले जातात, त्या नियमांमुळे दोष असतात, ते दोष दूर व्हावेत म्हणून कमिट्या नेमल्या जातात, सूचना मागवल्या जातात, त्याच्यावरती विचार केले जातात आणि पुन्हा त्या नियमांमध्ये परिवर्तन केलं जातं. पण कुठले तरी नियम असल्याशिवाय, समजा तू मगाचं उदाहरण दिलं दंगलीमध्ये, एखादा म्हणेल मला याला 50 रुपये द्यायचे, एखादा म्हणेल मला 100 रुपये द्यायचे, हे देऊ शकेल नाही. हा, पण शेवटी मला काहीतरी असा निकष केला पाहिजे की हा परफॉर्मन्स एवढा असेल तर त्याला एवढे गुण मिळतील आणि त्याप्रमाणे त्याची गुणांची बेरीज जास्त होईल. अर्थात या सगळ्या गोष्टी जरी कागदावरती किती असल्या तर असे खूप अन्याय झालेले आहेत. अन्याय म्हणा किंवा काही लोकांना जाणून बुजून डावललेले, काही जण विनाकारण डावलले गेले असतील. मला ज्या वेळेला दादोजी कोंडे पुरस्कार मिळाला त्यावेळेला मी या क्षेत्रामध्ये सर्वोच्च काम केलेला माणूस होता असं कधीच मानत नाही. मी माझ्यापेक्षा जास्त काम केलेले अनेक जण असतील, माझ्या आधीच्या पिढीमध्ये असतील, माझ्या समवयस्क असतील, पण या वेळेला मी काय म्हणून सुदैवी ठरलो या पुरस्कार मला मिळाला. एवढाच त्याच्यामधला भाग आहे. पण मला मिळाला म्हणजे इतरांना. तुमच्या पुरस्काराबद्दल नाही, तुम्ही नक्की हकदार आहात. मला फक्त या माध्यमातून किंवा तुमच्या नॉलेज मधून मला असं सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की पुरस्कार हा जास्त महत्व देऊ नका. पुरस्कार जर तुम्ही खरंच पानकरे तुमच्या नक्की तुमच्या पुढ्यात येऊन राहील आणि त्याच्यासाठी जे काही फॉर्मॅलिटी आहे ते अर्ज करावेच लागणार, कारण तो शासनाचा नियम आहे. फक्त पुरस्कार ओटी तुम्ही तुमची कामं बाजूला सारून फक्त त्या दिशेने जाऊ नका. आम्हाला जर फरक पडत नाही, असे भरपूर लोक, माझ्यापेक्षा एक लिस्ट तुमच्याकडे मोठी आहे की आपण आपली कामं करत राहतो आणि करत राहणार, किंबहुना करणारच.
तर असे आहेत की श्रेयस मस्कर आहेत, महेश अकाळे सर आहेत, यांना कधी पुरस्काराची लालसा झाली नाही. अजूनही तुम्हाला माहिती असेल जर बरेच लोक की त्यांना काम करणं हा एकमेव उद्देश आहे आणि ते करतात. आज मला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना मेसेज द्यायचा आहे, सगळ्या खेळाडूंना मेसेज द्यायचा आहे की जास्तीत जास्त मेहनत करा, चांगले खेळाडू बना. प्रशिक्षकांना पण हीच विनंती करतो. आज खेळाडूच्या सक्सेसच्या खेळाडूच्या गळ्यात मेडल आलं की ते ऑटोमॅटिकली आपल्या गळ्यात येतं. तर एवढीच फक्त तुमच्या माध्यमातून विनवणी करतो. तर तुम्ही खूप परदेशी दौरे केलेले आहात, खूप फिरलेले आहात, म्हणजे भारताबाहेर कदाचित, सॉरी टू से दिस, मोदी पण आपले प्राईम मिनिस्टर पण एवढे फिरले नसेल तेवढे तुम्ही सर फिरले असाल. आणि गमतीचा भाग आहे सर. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ की तुम्ही चांगले विदेश दौरे केलेले आहात. तर तुम्ही काय सांगाल सर की मल्लखांबासाठी जी बाहेरगावची जी संस्कृती आहे किंवा वातावरण आहे ते कसे योग्य आहे का मल्लखांबासाठी? नाही, खरं सांगू का की सगळ्या मागचा उद्देश एकच आहे की आपल्या मल्लखांबाला त्याचं नियोजित जे स्थान आहे त्या स्थानावरती आपल्याला नेऊन पोचवायचंय. मग तो ऑलिम्पिक मधला समावेश असेल, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधला समावेश असेल, तो एशियन गेम्स मधला समावेश असेल, तो नॅशनल गेम्स मधला समावेश असेल, विमेन स्पोर्ट्स फेस्टिवल असेल. पण एक मनोधारणा अशी असते की आपल्याकडे जे असतं त्याचं विशेष कौतुक नसतं, पण परदेशातून काही कौतुक झालं काय म्हणणार हो, बीबीसी वरती पण असं सांगितलं. म्हणजे आपल्याला परदेशांचं मत जे असतं ते ग्राह्य धरलं जातं जास्त. त्यामुळे त्या लोकांसमोर जेव्हा आपण मल्लखांब घेऊन जाऊ, ते लोक जेव्हा मल्लखांबाचं कौतुक करतील तर साहजिक आपल्या लोकांना त्याचं महत्व कळेल. हा त्याच्या मागचा भाग होता हा एक. आणि दुसरा भाग असं की माझ्याकडची बरीच वर्ष एखादा मुलगा मेहनत करतोय, त्याला काही स्पर्धेमध्ये फार चांगलं यश मिळतंय असं नाही, पण मी इतकी वर्ष मल्लखांब केला, इतक्या ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवली, इतक्या ठिकाणी मी कॅम्प घेतले, इतक्या मुलांना शिकवलं, मला शेवटी काय मिळालं? अशा वेळेला त्याला कुठेतरी मल्लखांबामुळे परदेशी जायची संधी मिळाली, हे सुद्धा एक मोठं रिवॉर्ड असतं त्याच्यासाठी सुद्धा. आणि त्यामुळे मी स्वतः कधीही अशी जाहिरात करून किंवा लोकांकडे पत्र लिहून डेमॉन्स्ट्रेशनची कधी विनंती केली नाही. प्रत्येक वेळेला जे कोणी माझ्याकडे आले व्यायामशाळेत, तिकडे मल्लखांब शिकले मुंबईमध्ये, त्यांनी तिकडे जाऊन सुरुवात केली. आणि मग ती सुरुवात केल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही आमच्याकडे याल का? आणि मग मी त्या ठिकाणी गेलो, मग प्रात्यक्षिकं दाखवली, मग मुलांना घेऊन गेलो, मग त्या ठिकाणी आमचं कोचिंग कॅम्प झाले. अशा प्रकारे ते परदेश गमने वाढत गेले. तर मला फक्त एवढंच तुमच्या माध्यमातून ह्या गोष्टीतनं सांगायचं आहे की आज विदेशी पौरे झाले, त्यांचं कल्चर, त्यांचं वातावरण वेगळं आहे. आणि आपण मगाशी तुम्हाला जो प्रश्न विचारला की मल्लखांब पूजा आदर, की आपण मल्लखांबाला पूजनीय ठरवतो, आज सरांना आपण नमस्ते करतो. आज आमच्या व्यायामशाळेत पण काही फॉरेन वरून बरेचसे येऊन शिकून गेलेले आहेत. कैको आपल्या वर्ल्ड कप मध्ये पण खेळली होती, ते तोशी होता. पण ते जेव्हा येतात ना, त्यांचं कल्चर ते आलिंगन देतात, त्यांना शिकवावं लागतं. नो वी स्टॉप, नमस्ते करणं किंवा ह्या गोष्टी, किंवा कराटे किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही बघाल की सर आले की ते रे करतात. तर हे आपण टिकवून ठेवणं मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. भले विदेशात परदेशात मल्लखांब पोहोचला तरी आपण आपली संस्कृती जपणं गरजेचं आहे. तर मग अशी तुम्ही ऑलिम्पिकचा दोन गोष्टी आम्ही आता वर्ष फॉलो केल्या किंवा ह्या करण्यामागचा मनोदय काय आहे तो, की अनेक खेळ आपण बघतो, जुडो असेल, कराटे असेल, त्याच्यातल्या आज्ञावली सुद्धा असतात, त्या त्यांच्या भाषेतल्या असतात आणि मग आपल्याकडे त्याच फॉलो केले जातात. म्हणून मग मल्लखांब जिकडे जिकडे मी नेला तिकडे मल्लखांबाची सगळी टर्मिनॉलॉजी जी आहे, मल्लखांबातल्या उड्यांची नावं जी आहेत ती तीच नावं ठेवली. साधी उडी, बगली, तेडी, खांदी, बाणेगुरूची पकड, कपाळाडी, याच नावाने ओळखलं तरी त्याला वेगळी नावं दिली नाहीत. नंबर एक. आता प्रत्येक क्लास जेव्हा सुरू व्हायचा त्यावेळेला मल्लखांबाला नमस्कार केल्यानंतरच आपण मल्लखांबाला स्पर्श केल्यानंतर चालू करायचा. आणि प्रत्येक क्लास जेव्हा संपवायचा त्यावेळेला एक साथ नमस्ते, कवायत, विसर्जन, 1 2 3 1 2 3 1 2 3 जय हिंद, हे जय हिंद म्हणूनच मी प्रत्येक क्लास संपवलेला आहे. म्हणजे तुम्ही एखादा खेळ घेऊन जाताना त्याच्यावर आपली संस्कृती सुद्धा परदेशात घेऊन गेलं पाहिजे, हा माझा खूप अट्टाहास आहे. काही लोक त्यासाठी मला नावं ठेवतात, काही जण टीका नाही सर, मी तुमच्या बरोबर आहे. आणि हे झालंच पाहिजे. आपला खेळ, आपली संस्कृती आणि आपल्या पद्धतीनेच वाढला पाहिजे, आपल्या नियमाने तो खेळ परदेशात पोहोचला पाहिजे. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. मल्लखांब अजून नॅशनल गेम मध्ये पण पोहोचलेला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. बरेच वर्ष सगळेजण प्रयत्न करतायत, अजूनही प्रयत्न चालू आहेत. पण समजा उद्या असं ठरलं की ऑलिम्पिक मध्ये मल्लखांब खेळाला, 4 वर्षांनी आला, पण आपलं जे स्वप्न पूर्ण झालं आणि ऑलिम्पिक मध्ये मल्लखांब खेळायला समावेश झाला, तर भारताला एक तरी पदक मिळेल का? काय ऑलिम्पिक मध्ये होणं हे खूप दूर आहे अजून. आता आपण आला तर मी अजून करतोय ना,
आपण का बरं झालं, मला असं वाटलं. आय अंडरस्टँड युअर क्वेश्चन. त्याच्याबद्दल मी बोलतोय वेळ वाचवण्यासाठी की पहिल्यांदा आपल्या नॅशनल गेम मध्ये मलखांब गेला पाहिजे. दॅट इज नंबर 1. त्याच्यानंतर मग एशियन कंट्रीज मध्ये मलखांब पसरवला पाहिजे. ऑलिम्पिकचा असा नियम आहे की 5 खंडांमधल्या 75 देशांमध्ये नियमितपणे तो जेव्हा खेळ सुरू होईल तेव्हा तो ऑलिम्पिक मध्ये प्रवेश करेल. आणि एवढा आपल्या खेळाचा प्रचार आणि प्रसार करेपर्यंत नक्कीच मला असं वाटतं की आपला दर्जाही वाढेल. आणि आपण त्याच्याकडे आज ज्या पद्धतीने बघतोय, ज्या पद्धतीने अगदी मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे काही राज्य असतील, ही सुद्धा ज्या डेडिकेशन की तामिळनाडू म्हणा, गुजरात म्हणा, ज्या पद्धतीने मलखांबाकडे आकर्षित झालेले आहेत किंवा लक्ष घालून, म्हणजे मध्य प्रदेश सारख्या शासनाने सुद्धा मलखांब खेळायला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडचा मलखांबाचा दर्जा एवढा वाढेल की बाहेरच्या राष्ट्रांमध्ये मलखांब गेल्यानंतर त्यांना आपल्यापर्यंत यायला आणखी खूप वर्ष जावी लागतील. नाही सर, माझा फक्त या विषयाला पकडून एक खरं समोर आणायचं असं आहे की यावेळेला वर्ल्ड कप बघितला. वर्ल्ड कप मध्ये जे भारताचे बाहेरून जे आलेले कॉम्पिटिटर होते ते जवळपास 30 वर्षाच्या वयातले किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी अशा वयातले होते. आणि आपले हे सगळे 20, 21, 19 वर्ष लहान होते. बेसिकली सांगायचं म्हटलं की आज त्या प्रदेशामध्ये जास्त वयाची माणसं पण चांगला परफॉर्मन्स करतायत. याचं कारण गणेश वेगळं आहे. ही जी मंडळी आपल्याकडे आली होती ना, ती एकतर कुठेतरी सर्कसपटू म्हणून होती किंवा ती योगामधली मंडळी होती किंवा ज्यांनी त्या वयामध्ये मलखांब शिकायला सुरुवात केली होती. आपल्याकडे जसं आपण 5व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात करतो तशी अजून सुरुवात त्यांच्याकडे फार झालेली नाहीये. पण हळूहळू ते लोण सुद्धा खाली खाली पसरत जाईल आणि आपल्या देशातून परक्या देशांमध्ये जाताना कमीत कमी त्या वयाच्या 15 वर्षाचं वय तेव्हा ठेवलं होतं. पण हळूहळू ते वय त्यांचं सुद्धा खाली येईल आणि त्यांच्याकडे यंग जनरेशन मध्ये सुद्धा मलखांब चांगल्या प्रमाणात वाढायला लागेल. बरोबर सर, यालाच इंटरनॅशनल बेसला पकडून 2019 मध्ये आपण पहिली विश्व अजिंक्यपद मलखांब स्पर्धा घेतली. त्याच्याबद्दल नियोजन, आर्थिक बाजू याच्यात मी प्रामुख्याने जगामध्ये कुठेतरी मलखांब एका प्लॅटफॉर्मवरती यावा. अनेक देशांमध्ये इतकी वर्ष आपण जे प्रयत्न करतो आहोत, मग ते मलेशिया असेल, हाँगकाँग असेल, सिंगापूर असेल, व्हिएतनाम असेल किंवा युरोपमध्ये अगदी स्पेन, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड या ठिकाणी असेल, अमेरिकेमध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी जे काही मलखांबाचं चाललेलं आहे ते आपल्याकडच्या लोकांच्या डोळ्यासमोर यावं. ती मंडळी सुद्धा मलखांबात किती प्रगत आहे किंवा काय त्यांनी प्रगती केलेली आहे हे त्यांना समजावं. ह्याच्यासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि प्रामुख्याने मला माझ्या व्यायामशाळेतले श्रेयस मस्कर सर असतील किंवा डॉक्टर नीता ताटके असतील किंवा माझे बाकीचे सगळे सहकारी यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं. आणि मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया सुद्धा रमेश शिंदोले, दिलीप गव्हाणे किंवा नारायण कुराडे, धरमवीर सिंग ही जी पदाधिकारी मंडळी होती यांनी सुद्धा मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाला या विश्व मलखांब फेडरेशनचं संलग्नता घेतली. आणि मग त्या स्पर्धेचं आयोजन, तू म्हणतो तसं आर्थिक बाब खूप मोठी होती, कारण 1,73,00,000 लाखाचा खर्च होता. एवढा मोठा एक वातानुकूलित शामियाना शिवाजी उद्यानावरती उभा करणं आणि त्याच्यामध्ये परदेशातून आलेल्या खेळाडूंना विमानतळावरती उतरल्यापासून ते हॉटेलमध्ये घेऊन जाणं, 3-4 दिवसाची त्यांची राहण्या जेवणाकडे सोय करणं, त्यांना दररोज शिवाजी पार्कला घेऊन येणं आणि स्पर्धेचा सगळा खर्च, मग ते बक्षिसांपासून मेडल, सर्टिफिकेट किंवा प्रसिद्धी हा सगळा खर्च 1,73,00,000 घरात होता. आणि जवळजवळ 1.5 वर्ष याच्यासाठी खूप धडपड केली, प्रयत्न केले. आणि अगदी स्पर्धा संपून गेल्यानंतर 6-7 महिन्यानंतर सुद्धा जेवढा खर्च झाला तेवढा योगा किंवा हातातोंडाची गाठ पडू शकली. म्हणजे त्यातून जरी अर्थ काही नव्हता पण निदान खिशाला तोशीच पडली नाही. पण त्याच्या आधी अगदी कर्ज काढून लोकांकडनं काही पैसे उसने घेऊन या गोष्टी पूर्ण कराव्या लागल्या. सगळे जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांनाही सांगितलं होतं की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, कधी मिळतील आणि किती मिळतील ते मला आता सांगता येणार नाही. पण फॉर्च्युनेटली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी 25 लाख दिले, त्याचप्रमाणे MIDCने 25 लाख दिले आणि असे अनेक दानशूर होते की ज्याने 1 लाख म्हणा, 5 लाख म्हणा, 11 लाख इथपर्यंत देणग्या दिल्या. आणि अगदी आम्ही 10, 100 रुपयाची काही पावती पुस्तकं छापली होती, 1000 रुपयाच्या काही पावत्या छापल्या होत्या. त्याच्यातून शेवटी हे सगळं हातातोंडाची गाठ पडू शकली आणि स्पर्धा यशस्वी झाली. सगळ्या देशांमध्ये, म्हणजे आपल्याकडे तर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी तर त्याला खूप उचलून धरलंच, पण बाकीच्या सगळ्या देशांमध्ये त्यांच्या चॅनल्सनी
तर त्यांच्या वृत्तपत्रांनी सुद्धा चांगली प्रसिद्धी झाली आणि मल्लखांबाला एक जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. त्याच्यामुळे आपल्या खेळाडूंना, मल्लखांबपटूंना थेट पुरस्कार मिळाला. छत्रपती पुरस्कारासाठी हिमानी परब आणि गणेश शिंदे हे त्याला लायक ठरले आणि आता अर्जुन अवॉर्ड साठी सुद्धा त्यांचे आपण अर्ज पाठवलेले आहेत. म्हणजे कुठल्याही मल्लखांबाला एक चांगला दर्जा मिळावा, मल्लखांबाचं नाव व्हावं, ह्याच्यासाठी जे प्रयत्न केले ते सत्कारणी लागले असं म्हणता येईल. सुंदर सर, जेवढी कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण तो प्रत्येकाने आपल्या ड्रीम मधली बघितलेली स्पर्धा तुम्ही सगळ्यांच्या समोर साक्षात्कार उभी केली आणि तुमची टीम त्याच्या मागे होतीच, नो डाऊट. मला त्यात भारतासाठी नाही तर जपानसाठी काम करायची संधी मिळाली. आमची स्टुडंट कैको होती आणि तिनेही पुरलेल्या मल्लखांबात 2 सुवर्ण पदक घेतलं आणि ओव्हरऑल 3rd प्लेस घेतली. याचंही भलेही भारतासाठी नाही तर मल्लखांबासाठी काहीतरी केल्याचं समाधान तुम्ही दिलेल्या वर्ल्ड कप मध्ये ते स्वप्न दाखवलं, त्याच्यामध्ये आम्हाला मिळालं. सर, भरपूर वाचलात आणि भरपूर नाही, याच्यामुळे जो अवेअरनेस निर्माण झाला ना, आता मी 15 जूनला जो 4था आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन आहे त्याच्यासाठी या सगळ्या लोकांशी संपर्क साधला आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळात एक मुक्त चर्चा अशी ऑनलाईन म्हणजे वेबएक्स वरती या मल्लखांबाच्या आंतरराष्ट्रीय विश्व मल्लखांब स्पर्धेला सुद्धा आपण वेबएक्स वरती 2 आंतरराष्ट्रीय पंचवर्ग घेतले आणि त्यांच्यातून आपण जे पंच सर्टिफाय झाले त्यांना या स्पर्धेला USA सगळीकडनं पुन्हा 15 जूनला संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये एक चांगलं चर्चासत्र या सगळ्या वेगवेगळ्या देशांमधल्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रेमींचं होणार आहे. संमेलन म्हणूया आपण त्याला, चर्चासत्र. ते 15 जूनच्या दिवशी होणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यात. सर, पुढचा प्रश्न असा आहे की भरपूर पुस्तकं लिहिलात, वाचलात, अभ्यास केलाय, लिखाण काम तुमचं चालूच असतं. मागच्या एकदा महेश सरांच्या सेशन मध्ये असं ऐकण्यात आलं की व्यायाम ज्ञानकोश खंड 3 हा कुठेतरी अपूर्ण आहे आणि आता जवळपास 100 वर्ष ज्ञानकोशला झालेले आहेत. तर आता नवीन परत खंड लिहिण्याची वेळ आली आहे असं वाटत नाही. मी नवीन खंड लिहिण्यापेक्षा मी असा विचार केलाय की व्यायाम ज्ञानकोश खंड 3 हाच आपण एडिट करायचा, नवीन माहिती त्याच्यात घालायची, जिथे अपूर्णता आपल्याला वाटते किंवा त्या सुधारणा काय वाटतात त्या करायच्या आणि ते आम्ही विचार केला त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वेळेला त्याला प्रकाशित करायचं म्हणून. पण या सगळ्या गणितात ते बसलं नाही. तर आता लवकरात लवकर त्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तेही काम इन पाईपलाईन आहे आणि लवकरात लवकर ते होईल. त्याच्यासाठी ज्ञानकोश लिहिणारे दत्तात्रय चिंतामण मुजुमदार यांचे नातू यांच्याशी बडोद्याला जाऊन बोलणं केलं, त्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे आणि मला आशा आहे की लवकरात लवकर एक सुधारित म्हणा किंवा एडिटेड असा व्यायाम ज्ञानकोश खंड 3 प्रकाशित होईल. धन्यवाद सर, हे ऐकून खूपच बरं वाटलं, कारण की आपण सारखं त्याचा उल्लेख मी प्रत्येकाच्या सेशन मध्ये करतो, कारण ती आपली एक जतन केलेली संस्कृती आहे आणि ती एक खूप मोठा अभ्यास आहे आणि तो आपण कुठे लुप्त होऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न करतोय. कारण स्पर्धात्मक मल्लखांबाकडे हल्ली खूप सगळे धावतायत, तर त्याला पण थोडंसं कुठेतरी आज शरीर घडवण्यासाठी आपण उपयोगी करू. एक शेवटचा प्रश्न माझा आहे, मल्लखांब या खेळाला भविष्य काय आहे सर? गणेश, सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की मल्लखांबाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला खूप संकुचित असता कामा नये की फक्त एक स्पर्धात्मक मल्लखांब म्हणून मी त्याच्याकडे बघतोय असं असता कामा नये. आज आपण बघितलं तर मल्लखांब एक व्यवस्थित चांगलं प्रमाणबद्ध शरीर डेव्हलप करण्यासाठी असलेलं एक आयुध आहे की आपण मगाशी मी उदाहरण सांगितलं की व्यायामशाळेत गेल्यानंतर आपल्याला बायसेप्ससाठी वेगळं मशीन असतं किंवा ट्रायसेप्ससाठी वेगळं मशीन असतं, पायाच्या मसलसाठी वेगळं मशीन असतं, पाठीसाठी वेगळं मशीन असतं, पण एकच खांब तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला किती चांगला व्यायाम देऊ शकतो याचे प्रकार त्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या मल्लखांबावरती करता येतात. त्यामुळे एक बॉडी डेव्हलपमेंटसाठी म्हणजे एखाद्या खेळाडूला दुसऱ्या कुठल्या खेळामध्ये काही कमतरता असेल किंवा स्विमिंग मध्ये ते शोल्डर स्ट्रेंथ वाढवायची आहे तर त्याच्यासुद्धा मल्लखांबावरती उपाययोजना आहेत. अशा प्रकारे मल्लखांबाचा विचार व्हायला पाहिजे किंवा प्रमाणबद्ध शरीर यष्टी, एखाद्याचा शोल्डर ब्रॉड करायचे आहेत, कंबर बारीक करायची आहे किंवा त्याचे थाईज डेव्हलप करायचे, तर ते मल्लखांबाचा एक चांगला उद्देश त्याच्यामध्ये साध्य होतो. दुसरा मल्लखांब मगाशी म्हटलं असं एक सर्कस ॲपरेटस आहे की ट्रॅपीज आहेत किंवा रिंग्स आहेत, त्याप्रमाणे एका लाकडी खांबावरती किंवा एका दोरीवरती वेगवेगळ्या कसरती कशा करता येतील आणि अतिशय नयनरम्य आपण म्हणतो तसं की हवेच्या कॅनव्हासवर शरीराच्या वेलांटाने काढलेलं सुंदर चित्र म्हणजे आपण
आज बऱ्याचशा चॅनल्स वरती आपण बघतो की एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, इंडियाज गॉट टॅलेंट किंवा मराठी पाऊल पडते पुढे किंवा साऊथ मधले सुद्धा खूप चॅनल्स आहेत. अगदी योगेश मालवीय असेल, आशिष मेहता असेल, या आपल्या सगळ्या मलखांबपटूंनी किंवा उपनगरचे खेळाडू, साने गुरुजी आरोग्य मंदिरचे खेळाडू यांनी अनेक चॅनल्स वरती, कल्पेश जाधव, राजेश राव यांनी सिर्फ सोले मध्ये सुद्धा या मलखांबाला खूप वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलंय. किंवा दक्षा सेठ यांची मुलगी जी आहे तिने सुद्धा मलखांबाला एक ईशा शर्वणी हिने मलखांबाला अगदी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सुंदर रीतीने सादर केलं होतं. म्हणजे त्यात नृत्यमय पदन्यास आणि त्यातल्या शारीरिक हालचाली हे एक मलखांबाचं वेगळं अंग आहे. तसं आता जे एरियल सिल्क झालेलं आहे किंवा आपण पोल डान्स म्हणतो, हे सुद्धा मलखांबाच्याच वेगळ्या प्रकारचे एक आविष्कार आहेत. आणि ह्या सगळ्याला मला फक्त योगासनं करायची तर ती मलखांबावरची योगासनं, मलखांबाच्या गोंडावरती जाऊन केलेलं आसनं असतील, गोंडावरती एका पायावरती उभारून केलेले आसनं असतील. म्हणजे बऱ्याच वेळेला तू स्वतः किंवा महेश अटाळे जेव्हा तुषारला वगैरे घेऊन गेले होते आणि जसं पोर्तुगालमध्ये की तुम्ही महेश अटाळे आणि तुम्ही जे काम केलं त्यामुळे इंटरनॅशनल योगा फेडरेशन मध्ये सुद्धा त्यांनी मलखांबाचा समावेश केला, योगा ऑन रोप. आणि मग बरेच वर्ष ती चालू राहिली. आणि आता मलखांबाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा इतका बदललेला आहे की एक स्पर्धात्मक हा एक भाग आहेच, तो आपण चालू ठेवायचा आहे, त्याला काही दुय्यम महत्व द्यायचं नाहीये. पण त्याच्याबरोबरच एक फिटनेस स्पोर्ट म्हणून मलखांबाकडे बघता येईल. एक मलखांबाकडे आपल्याला एक चॅलेंज म्हणून की आपल्याला इतर खेळांसाठी पूरक व्यायाम प्रकार म्हणून मलखांबाचा कसा वापर करता येईल. जसा मलखांबाचा उगम कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून झाला, तसा आज स्विमिंगला सुद्धा मलखांबपटूंना फायदा होईल का, जुडोला सुद्धा मलखांबपटूंना फायदा होईल का, अशा प्रकारचं आपण मलखांबाला खूप चांगलं भवितव्य या निमित्ताने देऊ शकू असं मला वाटतं. मलखांबामध्ये काही इनोव्हेशन झालेले काही सांगाल का? इनोव्हेशन झालंय मलखांबामध्ये उड्या म्हणजे क्रीडा प्रकारांमध्ये खूपच झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या अनेक खेळाडूंनी मलखांबात इतके नवीन नवीन प्रकार केलेले आहेत की अगदी जसा गणेशचा एलिमेंट आहे की हँडस्टँड वरून डायरेक्ट खांदीला जाणं, किंवा मी मध्यंतरी कुठे आनंदवन मध्ये वरवरायला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा एका मुलाने मला इतका छान एलिमेंट दाखवला, मी त्याला नाव सुचवलं, म्हटलं हे नाव त्या एलिमेंटला दे. हे असे प्रकार तर आहेतच की ज्याच्यामध्ये तुमच्या लवचिकतेचा, तुमच्या ताकदीचा, तुमच्या तोलाचा कस लागेल. आणि त्याबरोबर दुसरा भाग असा आहे की मलखांब पूर्वी जमिनीत गाडायचा होता, आपण मग तो गाडायचा मलखांब त्याला स्टँड लावला आणि तो आपण कुठेही व्यासपीठावरती उभा करू शकतो, गच्चीमध्ये उभा करू शकतो, खोलीमध्ये जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर एवढा 8 फूट लांब मलखांब कुठे घेऊन जायचा म्हटला तर त्याला आपल्याला तेवढे 8 फुटाची लांबी त्रासदायक ठरते. म्हणून मग 8 फुटाचे 4 फुटाचे 2 पीसेस करून तो आपण घेऊन जाऊ शकू का, अशा प्रकारे प्रयत्न केला. ही जी डेव्हलपमेंट आहे ना, ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं आपल्याला तशी गरज आहे, त्याप्रमाणे आपण त्याचा विकास करत जातो. आणि त्या दृष्टीने मलखांबाला अजून खूप चांगलं त्यामुळे आपण त्याला चांगले दिवस येतील असं वाटतं. नक्की सर, म्हणजे तुम्ही बोललात इनोव्हेशन झालेले आहेत, अजून होत आहेत. मलखांबाच्या आकारापासून बरेच, आता मध्ये मागच्या एका सेशन मध्ये श्रेयस सर बोलले माझ्याकडे वेगवेगळ्या कोंडाच्या आकाराचे मलखांब आहेत प्रॅक्टिससाठी. हा पण एक इनोव्हेशनचाच भाग आहे. उंच मलखांब पण आहे, छोटा मलखांब पण आहे. म्हणजे स्टँडर्ड मलखांबावरती स्पर्धा चालतात, पण प्रॅक्टिस तुम्ही वेगवेगळ्या मलखांबावरती आकार आणि गोंडाच्या साईज प्रमाणे तुम्ही करतात. हा एक भाग आहे. रोप मलखांबाची फ्रेम वेगळी होती, आता वेगळी झालेली आहे. आधी ती मध्ये आपण रोमन रिंगच्या रोपला फ्रेमला लावायचो. किंवा रोप मलखांबाची क्वालिटी, वरची स्लीव असेल किंवा त्याची जाडी, अशा भरपूर गोष्टी कालांतराने बदलत गेल्या. आल्यामुळे तू वेळेपासून सगळ्या गोष्टी, वरची नॉट, अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आणि जोपर्यंत इनोव्हेशन होणार नाही मलखांबामध्ये अजून, तोपर्यंत मलखांब असाच पुढे पुढे जात राहील. इनोव्हेशन होणं गरजेचं आहे. सर, मला एक विचारायचं की आताच्या या फास्ट लाईफ मध्ये, म्हणजे फास्ट फूड, सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजे, फास्ट स्मार्टफोन, याच्यामध्ये तुमच्याकडे येणारा स्टुडंट, त्यांच्या पालकांबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे? कारण की मी आज तो माझ्याकडे जो आज वर्ग येतो, 1ली, 2री, 3रीतले बरेचसे स्टुडंट हे माझ्या वर्गातल्या मित्रांची मुलं आहेत. तर अशा वेळेला त्यांचा जो स्पीड, जो मुलाकडे बघण्याचा आहे, तुम्हाला असा प्रश्न कळला असेल कदाचित, मला काय बोलायचं. बरोबर आहे. म्हणून मला वाटतं हे खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न, त्याला वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. एक म्हणजे काही पालक असे असतात
की मला मलखांब आवडतो पण मला आयुष्यात करता आलं नाही, कारण की माझ्या मुलाला तर शिकता येऊ दे म्हणून मुलाला व्यायाम शाळेत पाठवणारे असतात. काही जणांना मलखांबाचं महत्व कळलेलं असतं की मलखांबामुळे होणारे मानसशास्त्रीय बदल किंवा त्याच्या अकॅडमिक करिअर मध्ये त्याच्यातून होणारे फायदे ह्याच्यावर त्यांचा विश्वास असतो, म्हणून त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला या अकॅडमिकली साऊंड करण्यासाठी मला त्याला मलखांबामध्ये घालायचंय. काही जण तर मग काही पूर्वी मला असा अनुभव होता की शाळांच्या अगदी साप्ताहिक परीक्षा जरी आल्या, युनिट टेस्ट जरी आल्या, तरी पालक मुलांना व्यायामशाळेत पाठवत नसत की 2 दिवस व्यायामशाळा बंदात अभ्यास करायचा आहे कारण युनिट टेस्ट आलेली आहे. पण आता तर पालक काही येऊन स्पष्ट भेटून असं सांगतात की माझ्या मुलाला परीक्षेत थोडे मार्क कमी मिळाले तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये त्याला तरबेज करा, ह्याच्यात त्यांनी चांगलं प्रावीण्य मिळवलं पाहिजे. म्हणजे हे महत्व आता पालकांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. याला काही शासनाची धोरणं सुद्धा आहेत की आज मलखांबामुळे मिळणारा स्पोर्ट्स कोट्यामध्ये मिळणारा प्रवेश, की मला 80, 85, 90% मार्क मिळून हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही, पण जर मला मलखांबासारखा मी खेळ खेळला असेल आणि त्याच्यात मी नॅशनल लेवलला किंवा स्टेट लेवलला गेलो असेल तर मला स्पोर्ट्स कोट्यामधनं थेट त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. किंवा मग आता 5% आरक्षण जे शासनाने लागू केलेलं आहे आणि काही स्कॉलरशिप मलखांब फेडरेशनच्या प्रयत्नांतून काही मुलांना स्कॉलरशिप मिळायला लागलेले आहेत. म्हणजे आर्थिक बाब, त्याला पुढे करिअरच्या दृष्टीने मलखांब कोच म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी मी जाऊ शकेन, त्या ठिकाणी मला आर्थिक स्थैर्य मिळेल, या गोष्टींचा विचार करता पालक सुद्धा आपल्या मुलाच्या दृष्टीने शेवटी तोच विचार करतात की हे केल्यानंतर माझ्या मुलाला फायदा काय होणार, आणि हे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ते निश्चित आपल्याला मुलाला सांगतात की मला मुलाला मलखांबालाच घालायचंय. सर, एक प्रश्न आहे की प्रत्येक खेळाडूनी करिअर म्हणून मल्लखांबाकडे बघणं कितपत योग्य आहे आणि का? कारण की नुसतं खेळ म्हणून खेळलात आणि गेलात, पण करिअर म्हणून मलखांबाकडे येणं खरं काही वर्षांपूर्वी करिअर म्हणून मलखांबाकडे बघणं हे फारसं सुज्ञपणाचं लक्षण म्हटलं जात नसेल. पण आज जर बघितलं, म्हणजे मला आठवतंय मलेशियाला जेव्हा मी पहिल्यांदा एक वर्कशॉप घेतला त्यावेळेला त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की चांगला मलखांब करणारा, ज्याला इंग्लिश चांगलं बोलता येतंय आणि ज्याला चांगला मलखांब करून दाखवता येतोय आणि ज्याच्याकडे पासपोर्ट आहे असा माणूस पाठवा मला. मी त्याला त्यावेळेला, ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची आहे, त्यावेळेला मी 10,000 रुपये त्याला महिन्याला पगार देईन आणि 3 महिने त्याला माझ्याकडे खाऊन पिऊन माझ्या घरी राहून तो मलखांब शिकवेल. म्हणजे अशा अपॉर्च्युनिटीज इतक्या देशांमध्ये आपण गेल्यानंतर या अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे गरज आहे की चांगल्या मलखांब प्रशिक्षकांची की जे करून दाखवू शकतील, इंग्लिश मधनं चांगलं बोलू शकतील, एक्सप्लेन करू शकतील आणि त्यांच्याकडे पासपोर्ट सुद्धा आहे. जर ते पासपोर्ट नसतील त्यांनी पहिल्यांदा आपले पासपोर्ट काढा, कारण मलखांबासाठी तुम्हाला परदेशात जायची केव्हा गरज पडेल सांगता येत नाही. अर्थात लॉकडाऊनचा पिरियड आणि कोरोनाचं सावट कमी होऊ देत, त्याच्यानंतर ही संधी नक्की प्रत्येक मलखांबपटूला उपलब्ध आहे. तर मी तुमच्या याप्रमाणे मान्य आहे की ज्याप्रमाणे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड गरजेचं आहे, तसं प्रत्येक मलखांब खेळाडूला पासपोर्ट गरजेचा आहे. मलखांब खेळ तुम्हाला कधी तुमच्या गोष्ट लक पडेल आणि तुम्ही कधी निघून जाल बाहेर कुठल्या कामासाठी सांगता येणार नाही. मला एक प्रश्न मेसेज आलेला आपल्या एका पदाधिकाऱ्यांचा, तर त्यांचा असा प्रश्न होता की सर तुम्ही बरेच ठिकाणी प्रचार प्रसार केलेला आहात, तुम्ही MFI वरती होतात, मामावरती होतात, तरी पण आता जे स्पर्धेला स्टेट किंवा नॅशनल लेवलला जे येणारे संघ आहे हे ठराविक तेवढेच आहेत, ते वाढलेले दिसत नाहीये तेव्हापासून. याचं नक्की कारण काय आणि हे वाढण्यासाठी काय करावं लागेल? नाही, खरं तसं नाहीये. ही वाढ जी आहे ना ती खूप सूक्ष्म रीतीने होत असते. एकदम असं इतर खेळांसारखं मलखांबात होणार नाही, कारण मलखांबामध्ये खेळाडूला काही कष्ट करावे लागतात. दोरीवरती चढणं असेल किंवा पोल मलखांबावर चढणं असेल, गुरुत्वाकर्षणाच्या विरोधामध्ये, आणि ते शरीराला होणारे वेदना, त्याच्यातून होणारे अपघात किंवा जोखीम, या सगळ्याचा विचार करता मलखांब इतर खेळांसारखा पटकन पॉप्युलर होणार नाही. पण आपण जर बघितलं तर पॉंडिचेरी सारखं राज्य, तामिळनाडू सारखं राज्य किंवा आता छत्तीसगड सारखं राज्य, ज्याच्याकडे काही वर्षांपूर्वी मलखांब अजिबात नव्हता, आज त्या राज्यांमध्ये मलखांब अतिशय प्रगत स्तरावरती खेळला जातोय. ही डेव्हलपमेंटच आहे. आपण कुठेतरी कमी पडतोय की आसाम, अरुणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा या सगळ्या नॉर्थ ईस्ट मध्ये, पूर्वांचलमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे, पण त्या ठिकाणी पोहोचायला, त्या ठिकाणी प्रयत्न करायला आपली कुठेतरी कमतरता आहे. आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे, सध्या मल्लखांबासारखा एकमेव खेळ असा आहे जो चांगल्या झपाट्याने वाढतोय, मुलांची संख्या आणि स्टेट, असं माझं वैयक्तिक मत आहे. प्रश्न आलेला मी तो तुम्हाला विचारला. नमस्ते कल्पेश, बोल.
सर आपण म्हणजे मलखामाचा प्रचार आणि प्रसार खूप वेगाने होतोय हे तर नक्कीच आहे. कारण तो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तुमचा मोलाचा वाटा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण सर असं होत असताना मी खेळत असताना नेहमीच असं ऐकलंय की आता पूर्वीसारखी स्पर्धा राहिली नाही, पूर्वीसारखे खेळाडू राहिलेले नाहीयेत किंवा पूर्वीसारखे प्रकार आम्हाला बघायला मिळत नाहीये, असा काहीसा समज निर्माण झालाय किंवा झाला असावा. तर तुम्हाला काय वाटतं तसं खरंच झालंय का? म्हणजे दर्जांचा प्रकार खालावला आहे का किंवा पूर्वी जे प्रकार व्हायचे ते कमी व्हायला लागलेत का? आणि जर असं खरंच झालं असेल तर त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो? मला असं अजिबात नाही वाटत की मलखांबाचा दर्जा खालावलाय. पूर्वी खूप उच्च दर्जाचे केले जायचे प्रकार आणि आता त्या मानाने कमी दर्जाचे केले जातात असं नाहीये. पण काही खेळाडू किंवा काही वैशिष्ट्य त्यांची खूप चांगली होती. जसं मनोहर झाला म्हणून एक ह्याचा मध्य प्रदेशचा खेळाडू होता की जो वन हँडस्टँड मलखांबावरती करायचा. बघितलेलं आहे त्याचं मी. आता गेल्या कित्येक वर्षामध्ये आपल्याला दिसलेलं नाहीये. किंवा खाचवतचा एक खेळाडू होता जो शीर्षासन करायचा मलखांबाच्या बोंडावर. आता आपल्याला ते बघायला मिळत नाही. पण तरी सुद्धा मलखांबाच्या एक्झिक्युशन मध्ये झालेला फरक, मलखांबातल्या कॉम्बिनेशन मध्ये झालेला फरक, नवीन नवीन प्रकार मलखांबामध्ये आलेले आहेत आणि फास्ट त्याच्यातला वाढलेला स्पीड निश्चितपणे आपण अप्रिशिएट करण्यासारखे, त्याची प्रशंसा केली पाहिजे. म्हणजे मलखांब अधोगतीला लागलाय किंवा त्याचं कमी झालंय असं मात्र नक्की म्हणता येणार नाही माझ्या मताने. असं कोणाला म्हणायचं असेल तर मला माहिती नाही, पण मी त्याला मान्य नाहीये. थँक्यू. माझा एक प्रश्न आहे की मगाशी तू प्रश्न विचारला सरांना की जे प्राइज आणि अवॉर्ड, रिवॉर्ड आणि बक्षीस याच्यामध्ये फरक, मे बी अटाळे सरांनी किंवा शेअर सरांनी तो फॉर्म भरला नसेल तेव्हा देशपांडे सरांनी क्लिअर कट बोलले की प्रत्येक वेळी शासन आपल्याला नियम मागवतो, तुमचे काय सजेशन आहे, ते जे सजेशन आपण आहे ते आपण दिले नाही तर त्याच्यासाठी आपण काही प्रमाणात कारणीभूत आहोत. कारण की शासन प्रत्येक वेळी आपल्याला विनंती करते काय तुमचे सजेशन असेल तर तुम्ही पाठवा. ते एक्सपर्ट असतात, त्यांच्याने ते बोलवतात, ती कमिटी बसते, ते ठरवतात आणि ते नंतर निकष काढले जातात. आणि माझा दुसरा प्रश्न आहे देशपांडे सरांना. सर, आपली पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्यानंतर पंचांचं रिफ्रेशिंग साठी काहीच झालेलं नाही. ते 1 वर्ष झाले तर त्याच्यासाठी आपण माझ्या मते काहीतरी करावं. ते तुम्ही आता बोललाच की 15 तारखेला तुम्ही एक सेमिनार घेणार आहेत, पण त्याच्या आधी ते रिफ्रेश होण्यासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे तुमच्याकडे. नाही, याच्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न चालू आहेत की मागे जसं आपण वेबएक्स वरती एका स्टुडिओ मध्ये जाऊन आम्ही बसत होतो आणि मग सगळ्यांना आधी प्री इंटिमेशन देऊन त्यांनी त्या वेबएक्स वरती जॉईन झालं की मग आपण त्यांचं काय लेक्चर्स म्हणा किंवा घेत होतो आणि कंटिन्युअस लेक्चर झाली की क्विज वेव्ह या परीक्षे अंतर्गत आपण त्यांची परीक्षाही घेतली होती. हे पहिले 2 इंटरनॅशनल जजिंग कोर्सेस आपण पूर्ण केलेत. आता तिसरा कोर्स इच्छा अशी होती की 2021 मध्ये जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप, सेकंड वर्ल्ड चॅम्पियनशिप होतील अमेरिकेमध्ये, त्याच्या आधी आपण एक तिसऱ्या चौथा 2 कोर्स तरी घ्यायचे म्हणून. आता त्याच्या आधी हे नुसतं एक आपण जे संमेलन म्हणतो, असं एक चर्चासत्र म्हणतो, असं घ्यायचं. पंचवर्ग नाही, पण पंचवर्गाचा विचार नक्की डोक्यामध्ये आहे आणि आपण ते करणार आहोत. कारण बऱ्याच लोकांनी मला आधी सांगून ठेवलं की जेव्हा तुम्ही परत पंचवर्गाला तर माझं नाव नक्की घ्या, मला त्या पंचवर्गाला बसायची खूप इच्छा आहे. अशी यादी आहे आपल्याकडे आता. नाही सर, आम्ही जसे आता पास आउट झालो, आमच्यासाठी रिफ्रेशिंग काहीच नाही. काही स्पर्धा झाली, स्पर्धा संपलं, सगळं झालं, आपण आता आपण FFYच्या अत्यारीत परत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये ते थोडंसं कुठेतरी पुसट चाललंय, त्याच्यासाठी ते रिफ्रेश होणं गरजेचं आहे असं माझं. वेगळे नियम आहेत, ते नियमावली त्याची वेगळी आहे, त्या दृष्टीने त्याचं रिफ्रेशिंग कोर्स व्हायला पाहिजे. त्याचाही नक्की आपण विचार करू. थँक्यू सर. थँक्यू. सर, एक प्रश्न म्हणा किंवा असं काय माझी एक इच्छा म्हणा. बघितलंय की ज्यांना मलखांब हे माहिती आहे त्यांच्या मनामध्ये ते मलखांब म्हणजे ना स्पर्धात्मक नाहीये. त्यांच्यामध्ये मलखांब म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह पार्ट आहे. कारण की जिथे ना फक्त प्रात्यक्षिक होत असतात आणि स्पर्धा ही फक्त आपल्याला माहिती आहे. जी लोक असतात ज्यांना मी सांगतो की मलखांब आहे किंवा असं आहे आमचं, आम्ही करतो वगैरे, शिकवतो वगैरे, तर त्याला म्हणतात की ते की तुम्ही म्हणजे असं प्रॅक्टिस आहे, परफॉर्मन्स करता की तुम्ही फक्त म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे देता. तर कितपत हे
बरोबर आहे की नुसतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह करणं, सगळ्या ठिकाणी जाऊन डेमो करणं, की त्यांचा स्पर्धात्मक पण विचार झाला पाहिजे. नाही, बळवंत तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, पण त्याला कुठेतरी कदाचित आपणच कमी पडत असतो किंवा काय याचा विचार आपल्याला करायला लागेल. याचं कारण मी तुला सांगतो की जेव्हा मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती त्यावेळेला मला असे एक सद्गृहस्थ भेटले होते. ते म्हणाले, काय देशपांडे, तुम्ही आता मलखांब फेडरेशनचे सेक्रेटरी झालात, पण बघितलं स्पर्धेमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे हाईटचे मलखांब असतात, कुठला छोटा असतो, कुठला मोठा असतो, कुठली बारीक बोंडाचा असतो. आणि मी त्याने विचारलं होतं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे काही मलखांब कधी बनवले गेलेले आहेत? आमची मलखांब फेडरेशन आता आलेली आहे, ही वर्षानुवर्षाची आपल्याकडे असलेली ठेव आहे, ती सगळी एकसारखी असेल असं आपण कसं मानू? आता आम्ही नियम केलेले आहेत, मलखांबाची मोजमाप काय असावेत, जाडी, लांबी, रुंदी काय असावी. त्याच्या पुढे ज्या मलखांब बनवतील ते स्पर्धेला सगळे एकसारखे येतील. पण आता तुमच्या काळामध्ये झालेले हे जे प्रकार आहेत ते आता आपल्या त्याच्याबद्दल दोषी ठरवण्याची अर्थ नाही. तसं आपल्या अनेक गावागावांमध्ये जत्रेच्या निमित्ताने किंवा याच्या निमित्ताने जशा कुस्तीच्या दंगली होतात तशी मलखांबाची प्रात्यक्षिक किंवा मिरवणुकांमध्ये होत असत, अगदी चिपळूणला म्हणा किंवा. पण आज आपण त्याला स्पर्धात्मक रूप कसं देता येईल, त्या ठिकाणी स्पर्धा कशी चालू करता येईल याचा विचार केला पाहिजे. मग त्या ठिकाणी असलेली जिल्हा संघटना असेल, मग त्याची तालुका संघटना असेल, त्यांनी त्या गावांमध्ये जाऊन आज मलखांब अस्तित्वात आहे हा आनंद खूप खूप मोठा आहे. आता त्याला चांगलं स्पर्धात्मक स्वरूप देणं हा दुसरा भाग आहे. मला आठवतंय बळवंतची बहीण धन्वंती पोतेकर ही कॉलेजमध्ये असताना त्यांनी मलखांबावरती पहिलं डेझर्टेशन केलं होतं. 40 वर्ष झाली त्याला, आणि सगळी नोट्स वगैरे काढून खूप छान डेझर्टेशन केलं होतं. अशा प्रकारे जे आपण प्रयत्न करू ना तेव्हा चित्र बदलेल. आपण प्रयत्न केले नाहीत तर चित्र बदलणार नाही, मग ते आहे तसं चालू राहील. बरोबर आहे सर, धन्यवाद सर. नमस्ते. पूजा शर्मानी सर मेसेज मध्ये एक प्रश्न दिलेला आहे की कंपल्सरी सेट आता बंद झालेला आहे, तर ऍज अ प्लेयर तो खेळाडूंचा फायदा आहे की तोटा आहे? कसं आहे, ज्या वेळेला सगळ्या खेळाडूंना आपल्याला एकाच पारड्यात मोजायचं असतं त्यावेळेला सगळ्या खेळाडूंना 10 एलिमेंट्स एकाच प्रकारे, एकाच पद्धतीने, एकाच सिक्वेन्सनी करायला लावणं आणि मग त्याच्यात त्या कंपल्सरीतनं त्यांची शॉर्टलिस्टिंग करणं आणि त्यांच्या मग ऑप्शनल सेट मधनं अशी आपली पूर्वापार पद्धत होती. पण कदाचित स्पर्धेला येणाऱ्या खेळाडूंची वाढलेली संख्या लक्षात घेता, स्पर्धेला लागणारा वेळ लक्षात घेता, मग आता त्याच्यातला कंपल्सरीचा हा जो भाग आहे तो फेडरेशननी कमी केला. अनेक जण, मी मलखांब फेडरेशनचा सेक्रेटरी असताना मला खूप जण सांगत होते कंपल्सरी काढून टाका, पण मी त्या मताचा नव्हतो. माझं म्हणणं होतं कंपल्सरीमुळे पहिल्यांदा आपल्याला छाननी करता येते की किती त्याचं एकाच पारड्यामध्ये सगळ्यांना आपण तोलू शकतो आणि मग त्यातनं त्यांचं वैयक्तिक कौशल्य त्यांना ऑप्शनल सेटमध्ये दाखवता येईल. पण आता फेडरेशन या नियम बदललेत, त्यांनी कंपल्सरी काढून टाकलेत, त्यामुळे आता केवळ ऑप्शनलच्या त्यांच्या 90 सेकंदाच्या सेटवरतीच त्यांचं अख्खं भवितव्य, त्यांची निवड किंवा त्यांचं गळणं हे अवलंबून आहे. तुम्ही शिकवण्याची रेंज आहे त्याच्यामध्ये प्रौढ विद्यार्थी जास्त आहेत आणि आपण स्पर्धात्मक ह्याच्यामध्ये साधारणतः 20व्या-21व्या वर्षी मुलं किंवा मुली मलखांब सोडून देत आहेत. तर आणि आपण खंडामधल्या जर उड्याचे फोटो बघितले तर ते सगळे प्रौढ विद्यार्थी आहेत. सो ही प्रौढांमध्ये मलखांब वाढवण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? ते तर माझं खूप आवडीचं काम आहे की मलखांबाचा फक्त स्पर्धात्मकच आविष्कार जिवंत ठेवायचा एवढं नव्हे, तर या वयामध्ये सुद्धा म्हणजे 50 नंतर, 60 नंतर, 70 नंतर सुद्धा मलखांब करता येतो, मलखांब शिकता येतो, हे आपल्याला सिद्ध केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय फरक होतात शरीरामध्ये, म्हणजे आपण बघितलं तर डॉक्टर विपिन शहा नावाचे विद्यार्थी आहेत, गेले 5-6 वर्ष मलखांब करतायत. ते म्हणाले मी 58 वर्षाचा असताना जे करू शकत नव्हतो ते आता वयाच्या 60 मध्ये करतो. मी मलखांब अँटी एजिंग आहे किंवा या मलखांबामुळे माझे हे विकार कमी झाले. आज मी मगाशी म्हटलं तसं की डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल तर मलखांबामुळे काय फायदा होईल हे आपल्याला एस्टॅब्लिश केलं पाहिजे.
म्हणून आपल्याकडे समर्थमध्ये सुद्धा गेली अनेक वर्ष इतक्या महिला येतात, पुरुष येतात 40च्या पुढच्या 50, त्यांना कुठे स्पर्धेत भाग घ्यायचा नसतो, पण तरी मलखांबामुळे होणाऱ्या फायद्यांपासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही आपल्याला. त्यांनी नियमित सराव केला तर त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होतील ते महत्वाचे आहेत. मला वाटतं आपल्या मलखांबाच्या, ज्याला आपण एक प्रसिद्धी म्हणतो, त्याच्यासाठी मलखांब जर तुम्ही नियमितपणे केलात तर तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल. तुम्हाला ते वेगवेगळे लोशन्स आणि मलम लावायची गरज नाहीये. चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या कमी होतील, चेहरा सतेज, कांती चांगली होईल. अशा प्रकारचं आपण काही एस्टॅब्लिश करू शकलो पाहिजे, सायंटिफिकली प्रूव्ह करू शकलो पाहिजे. जसं डॉक्टर नीता ताटके यांनी संशोधन करून हे सिद्ध केलं की मलखांब केल्यामुळे त्यांच्या मानसशास्त्रीय कुवतींमध्ये काय फरक पडतो. मग ग्रास्पिंग असेल, त्यांची मेमरी असेल, त्यांचं तसं आपण जर या दृष्टीने विचार केला की प्रौढ लोकांना मलखांब केल्यानंतर बघा ही अशी अशी निदानं आहेत, त्याची असे निष्कर्ष आहेत, तर मग मलखांब खूप वेगाने खूप पुढे जाईल. आज सुद्धा आपण पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 89 वर्षाच्या शांतीलाल संघवीनी दाखवलेला दोरीचा मलखांब बघितला. त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी शिकायला सुरुवात केली आणि 89व्या वर्षी त्या वर्ल्ड चॅम्पियनशिप. आज त्यांचं वय 90 वर्ष झालं. 26 एप्रिलला त्यांनी 90 वर्ष पूर्ण केली. ते म्हणाले अजून सुद्धा मला मलखांब करायचंय, तुम्ही मला सांगा मी केव्हा व्यायाम येऊ. आज डॉक्टर अनंत जोशी जे आज मुंबईतले गाजलेले ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांनी पण मला सांगितलं की उदय मला मलखांब करायचंय. त्यामुळे हे आपण जर मलखांबाचं लोण अशा प्रकारच्या लोकांमध्ये पोहोचवलं तर त्याला मलखांबाला एक वेगळी उभारी मिळेल असं मला निश्चितपणे वाटतं. अर्थात आपण लहान मुलांना जे शिकवणार, तरुणांना जे शिकवणार ते प्रकार आणि ह्या माणसांना जे शिकवणार, वयोवृद्धांना किंवा सिनियर सिटीजन, त्याच्यात फरक असेल, ते आपण थोडं शिकून घेतो. मी हे गेली काही वर्ष सातत्याने केले. असे बरेच प्रकार नवीन नवीन शोधून काढलेत की जे करण्यात त्यांना आनंद होईल आणि या वयामध्ये विशेष शारीरिक कुवती म्हणजे लवचिकता म्हणा, ताकद म्हणा नसताना सुद्धा ते एन्जॉय करू शकतील. मग त्या पद्मजा फेणाणी असेल किंवा तो मिलिंद सोमण असेल किंवा एक डॉक्टर सुरेश वैद्य म्हणून आहे, वयाची 80 वर्ष पण म्हणतात मला मलखांब करायचं. हे मलखांबाचं एक वेगळं डायमेन्शन आपण लोकांपर्यंत ओपन करून दिलं पाहिजे. श्रेयसने हा प्रश्न विचारल्याचा मला खूप आनंद आहे की अशा प्रकारे आपण मलखांबामध्ये आणखीन एक क्रांती करू शकू आणि ते मलखांबाच्या फ्युचरच्या दृष्टीने खूप आवश्यक असेल असं मला वाटतं. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की एखादा कोड बनवताना त्याच्यावर काही संशोधन करून कोड बनवला पाहिजे की कसं? मी हा प्रश्न का विचारला त्याचा पहिला सांगतो. मी ज्यावेळेला आपला विश्व मलखांब झाला त्यावेळेला दुसऱ्या दिवशीची जी वेळ होती त्यावेळेला आम्हा सगळ्या पंचांना सांगितलं गेलं असं की जे आपण बनवलं ते छोटे संच मोठे संच हे करता करता जे ते खेळाडू आले होते बाहेरचे त्यांची खूप दमछाक झाली होती आणि त्यांची कॅपॅसिटी नाहीये पुढचं करण्याची. त्याच्यामुळे आपण ही स्पर्धा इथेच थांबवत आहोत. तर मला असं वाटतं की ते म्हणजे कोड बनवताना या गोष्टींचा सगळ्यांचा विचार केला गेला पाहिजे होता का? म्हणजे त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे का असं विचार? नाही, बरोबर आहे. याचा विचार करूनच कोड असं बनवलं होतं की शेवटी आज परदेशातून आलेल्या खेळाडूंना त्यांची ताकद, त्यांची लवचिकता, त्यांचं रिस्क घेण्याची क्षमता कदाचित खूप जास्त असेल, पण मलखांबाचा मूळ आत्मा जो आहे त्याला कार्डिओव्हॅस्क्युलर आपण म्हणतो, ते त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे की नाही, ती त्यांची वाढवलेली आहे की नाही, हे सुद्धा त्याच्यामध्ये टेस्ट व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच श्रेयस मस्कर आणि आम्ही ज्यावेळेला बसून याच्यावरती विचार केला आणि त्याप्रमाणे छोटा संच मोठा संच बदल केला त्याच्यामध्ये. आणि अगदी सुरुवातीला सुद्धा कदाचित आपल्याला काही जणांना माहिती नसेल, पण मुलींसाठी दोरीचा मलखांब सुरू झाला आणि त्या दोरीच्या मलखांबाचा कंपल्सरी सेट बनवायचा होता. त्यावेळेला संगीता मस्कर म्हणजे श्रेयस सरांची बहीण आता संगीता जोशी यांनी तो कंपल्सरी सेट बनवलेला आहे. म्हणजे त्यावेळेला ती प्रशिक्षिका होती, त्यामुळे कुठल्या उड्यांचा ते समावेश व्हावा, कुठल्या सोप्या उड्या याव्यात, कुठल्या कठीण उड्या याव्यात आणि मुलींना जास्ती कठीण तर वाटू नये पण एकदम सोपाही वाटू नये अशा प्रकारचा तो संच जो आजपर्यंत सुद्धा चालू होता तो संगीता मस्कर यांनी बनवलेला आहे. त्यामुळे खरं तुझं म्हणणं अगदी 100% आहे की कुठलाही संच बनवताना आपल्याला या गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे आणि तो करूनच त्याप्रमाणे आपण हे नवीन नियमावलिका केलेल्या आहेत. कदाचित श्रेयस बरोबर आहे सर. आणि मलाही ते पटलं. मगाशी मी बोलता बोललो की ऑलिम्पिकला जर खेळ गेला तर भारताला पदक मिळेल का, म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश तो आहे. आज या लोकांकडे तेवढा मलखांब गिरवला जात नाहीये आणि तेवढी प्रॅक्टिस त्या जोमाने केली जात नाहीये. त्यांचा तेवढा ते शारीरिक
आणि मानसिक तेवढे तयार नाहीयेत, म्हणून ह्या वर्ल्ड कप मध्ये आपल्या त्या त्रुटी दिसल्या. कोल्ड एकदम बरोबर आहे, आपल्या मुलांना ते सहज जमत होतं, कारण की मी पण अक्षयची प्रॅक्टिस घेत होतो. त्रास होत होता, पण तोच त्रास वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी सगळ्यांना घ्यावा लागतो. हो. हा सर, नाही, एक प्रश्न होता की अजूनपर्यंत भरपूर जिल्ह्यांमध्ये मलखांब पोहोचला नाहीये. हा, बोल ऐकू येतं. मलखांब अजूनपर्यंत भरपूर जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी खेळला जात नाहीये. त्याचं काय कारण असू शकतं सर? त्याचं कारण एवढं आहे की आपले प्रयत्न कमी पडतायत. आपण त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचलं पाहिजे जिकडे मलखांब नाहीये तिकडे. म्हणजे आपला एखादा जिल्हा घेतला तर त्याच्यात एखादा तालुका आहे, त्या ठिकाणी मलखांब आहे, बाकीच्या तालुक्यांमध्ये गेला नाहीये. तो काही जिल्हे असे आहेत, किंवा आपण उत्तर प्रदेश म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये झाशीमध्ये मलखांब आहे, पण उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. त्याच्या अन्य भागांमध्ये मलखांब आहे की नाही, तिकडे तो कसा पोहोचेल याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. हे प्रयत्न त्या ठिकाणच्या मलखांब प्रेमींनी, मलखांब प्रशिक्षकांनी केले पाहिजेत. नरेन, आज मलखांब फॉरेनला पोहोचला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये मलखांब पोहोचला आहे, तर आपला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही. पण आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचला पाहिजे. बोल सुजित. सर, कनेक्टिव्हिटी कमी त्याच्यामुळे मलाही आवाज येत नाहीये. नरेंद्र, तुझ्या प्रश्नाला एक छोटस वेगळं आधीची पिढीचं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. त्याच्यामागे देशपांडे सर खंबे आजपर्यंत, या पुढे देखील ते नव्या पिढी समवेत देखील असणार आहेत, नव्या पिढी बरोबर देखील ते असणार आहेत, हे नक्की आहे. आणि त्यांच्यात मलखांब नक्कीच वाढणार आहे, राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाणार आहे. पण त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे, तो आपोआप जाणार नाहीये, हे नक्की. राईट, बरोबर आहे. म्हणून म्हटलं तुमच्या प्रश्नाला मी बोलतो, मग देशपांडे सरांना बोलायला देतो. मगाशी तुम्ही बोललात तसं हे एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी एकजुटीने करायला पाहिजे. जसं आज नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान काढल्यानंतर जर मी माझ्या समोरचा कचरा उचलत नसेल तर भारत स्वच्छ होणं कठीण आहे. त्याच्यामुळे फक्त एका व्यक्ती किंवा असोसिएशन किंवा एकच पदाधिकारी यांनी न करता तांत्रिक समितीपासून सगळ्यांनी जो मलखांब खेळाशी जोडलेला आहे, ह्या प्रत्येकाचं ते जबाबदारी असं मला वैयक्तिक वाटतं. देशपांडे सर. अरे, एका सलून मध्ये एक माणूस गेला होता आणि त्या सलून वाल्याला तो मोठमोठ्याने सांगत होता की या जगात देवच नाहीये. तुम्हाला असं का म्हणता तुम्ही? अरे, जगात देव असता तर एवढे गरीब माणसं, बेकारी माणसं सगळी वेदना सहन करतायत, ते करायला लागले असता का त्यांना? तर तो म्हणाला की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या गरीब माणसांनी देवाकडे पोचण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत, म्हणजे देव त्यांचं दारिद्र्य दूर करेल. मग त्याला एक गंमत वाटली. त्यांनी एक बाहेर बसलेला एक माणूस होता, ते खूप दाढी मिशा केस खूप वाढलेले होते. त्याला सांगितलं की बघ, या जगामध्ये न्हावीच नाहीयेत. तर न्हावी म्हणाला, असं कसं म्हणतात, मी आहे की न्हावी, पण त्या माणसाने माझ्याकडे यायला नको का, तरच मी त्याच्या दाढी केस कापू शकेन ना. तसं ज्या जिल्ह्यांमध्ये मलखांब पोचला नाही तिकडे आपण जायला पाहिजे ना. आपोआप कसा वाढेल तिकडे मलखांब? ते आपलं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे.